त्यांच्या कुपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. त्यांच्या कुपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. कलावज्ञ जीव धरा धावतारं कलांकांक तेजोधिकामोदी वक्त्रम खलानीशवादापनोदाह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तमुसुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विद्यार्जितुं येत्र समागता वै. विद्यार्जितुं येत्र समागता वै. ज्ञानेशरूपा विनयेन शव्याः. प्राप्तं मुदा येन विशुद्धध्येयं. विशुद्धध्येयं तं आरत्युं नौमि गुरुं गुरवं विठ्ठलो आज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतील चतुष्टयापैकी एक उत्तम शिष्य ज्यांनी जोग महाराजांची निष्काम परंपरा अगदी नेटाने पुढे चालवलेली होती असे परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु वैकुंठवासी मारुती बाबा गुरव आणि त्यांचं आज आहे पुण्यस्मरण. विठ्ठलो विठ्ठलो. आज संतांचं पुण्यस्मरण आहे. आपण म्हणाल आज संतांचं पुण्यस्मरण आहे तर संत पण अभंग घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, तुमचं म्हणणं ठीक आहे, पण आपली पूर्वस्वगींची अशी परंपरा आहे की ज्येष्ठ महिना लागल्यानंतर आणि पंढरीचा ओढा सगळ्या भक्तांना संतांना लागतो म्हणून पंढरीकडे सगळे लोक जात असतात. पंढरीचं वर्णन करावं लागत असतं. भजनामध्ये पंढरपूर अभंग म्हणतात, कीर्तनलाही पंढरपूर अभंग घेतात, अशी परंपरा आहे. संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे महाराजांनी म्हटलेलं आहे. असं अनेक संतांचं आहे. सगळ्यांचा ओढा पंढरीला लागलेला आहे. आज सुमारे 15 दिवसापूर्वी मुक्ताबाईंची पालखी निघाली. ती बीडच्या पुढे लांब आलेली आहे. त्यांची पती सगळ्यात लवकर जाते पंढरपूरला. सुमारे 8 दिवसापूर्वी गजानन महाराजांची पालखी आणि निघाली पंढरपूरला जाण्यासाठी. आजच श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान झाला आहे. आज पौर्णिमेला पालखी प्रस्थान आहे निवृत्ती महाराजांचं. ज्येष्ठ वैद्य षष्ठीला आणि चतुर्थीला बाबाई चैतन्य महाराजांचे पालखी प्रस्थानचा सोहळा आहे. 2 पालख्या आहेत त्यांच्या बाबाई चैतन्य महाराजांच्या. एक ग्रामविकास प्रणित आणि एक अंजुगा प्रणित. पण एक आहे चतुर्थीला प्रस्थान, एक आहे षष्ठीला प्रस्थान. नामदेव महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे पंचमीला, आता वद्य पंचमीला. त्याचप्रमाणे आपल्या तुकोबाईंच्या पालखी प्रस्थान आहे सप्तमीला, वद्य सप्तमीला. आणि नाथांचं प्रस्थान आहे पालखीचं वद्य सप्तमीलाच आहे. आणि माऊलींचं पालखी प्रस्थान आहे अष्टमीला. अशा सगळ्या संतांचा प्रस्थान काही ते झालेत, काही होऊ लागलेत, काही होतील. सगळ्या संतांचा ओढा पंढरपूरकडे आहे म्हणून पंढरपूर अभंग सेवेसाठी निवडलेले. सगळ्यांच्या मनात पंढरपूर आहे सध्या. कधी एकादशी आषाढी हे विठ्ठलो विठ्ठलो. आणि गुरुनाम गुरु मारुती बाबांना सुद्धा पंढरीची बागी आवडत होती. त्यांनी जीवनामध्ये पहिल्यापासून लहानपणीपासून पालखीची वारी पायी केलेली. पालखीबरोबर ते अगदी आरंभाला कर्णा वाजत असत. माऊलीच्या पालखीचा कर्णा असतो ना, पालखी थांबण्याचा, पालखी निघण्याचा,
जे करणे होतात ते मारुती बाबा प्रथम वाजवत होते. त्यांच्यानंतर मग त्यांचा पुतण्या तो बुवाबाजी, त्याला बुवाबाजी म्हणून तुम्ही आता ज्यांनी कोणी पाहिले त्यांना तुम्ही पाहिलं असेल त्यांना, त्यांचं नाव होतं बबन. मारुती बाबाचे भाऊ बाबूराव, त्यांचा मुलगा होता तो बबन, तो बी आता गेले. त्याचा नातू आता काय नाव वाजवते, विठ्ठल विठ्ठल. मारुती बाबांची ही वारी त्यांच्या आवडीची वारी आहे, पंढरीची. कर्णा वाजवत असत आणि माऊलींची आरती झाली की ते शेतोळ्यांच्या पालामध्ये प्रवचन मिळत असतं मारुती बाबा प्रत्येक दिवशी असतात. त्यांचं निवृत्त म्हणजे पालखी सोहळ्याचं. पालखी संपल्यानंतर, आषाढी वारी संपल्यानंतर परत येताना पुन्हा फलटणला त्यांचे 5 दिवस प्रवचन असत मारुती बाबांची, आणि मग आनंद लिहित असत. म्हणजे पंढरीची वारी मारुती बाबांच्या आणि आवडीची आहे, म्हणून मारुती बाबांची आवडीची वारी असल्यामुळे पंढरपूर अभंग घेतलेला आहे. विठ्ठल आज मारुती बाबांचं पुण्यस्मरण असल्यामुळे त्यांचा श्लोक म्हटला मी स्तुतीचा, त्या श्लोकाचा आज सांगतो जमेल तुम्हाला. विद्या इथून येत समागता वै, विद्या प्राप्त करून घेण्यासाठी जे रत्नाम आनंद्याम, जे समागता जे जमलेले असतात साधक विद्यार्थी, त्यांना आणि मारुती बाबा आणि ज्ञानेश रूपा विनयेनं सेव्य, हे माऊलीच्या अवतार आहेत, प्रत्यक्ष ज्ञानवागायच आहेत, अतिशय असे प्रेमने विनयेनं सेव्य असं ते मानत होते त्यांना. आणि म्हणून असे जे मारुती बाबा त्यांनी प्राप्तम मुदा येन विश्रुत देम तम मारुतीम नवमी गुरुम गुरवम, त्या गुरु घराण्यात जन्माला आलेले, गुरव घराण्यात जन्माला आलेले श्री गुरु मारुती बाबा गुरु या नावे नमस्कार करतो. तम मारुतीम नवमी गुरुम गुरवम. मारुती बाबा त्यांचा आज आणि पुण्यस्मरण आहे. अभंगाचा अर्थ जमेल तसा मी नंतर सांगेन, पण आता जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे मारुती बाबांचं चरित्र तुमच्यापुढे मांडायचं आहे. खरं तर माझ्या आवडीचा हा विषय आहे मारुती बाबांचं चरित्र. मागच्या वर्षी एकदा मी इथं काही चरित्र सांगितलं होतं वाटतं, प्रवचन वृत्त सांगितलं होतं, पण ते चरित्र मला खूप आवडते. कोणाचं? मारुती बाबांचं. म्हणून ते चरित्र मला आता सांगायचं आहे. विठ्ठल आपल्याला तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे ते दिसत. ते चरित्र संतांचं वर्णन करावं, ऐकावं. तुम्ही ऐकत आहात, मला वर्णन करायचं योग आलेला आहे संतांचं चरित्र. विठ्ठल मुक्ता लाभे आपलीच मुक्तता. आणि म्हणून संत महात्मे त्यांचं चरित्र आज गाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मारुती बाबा हे आळंदी निवासी, त्यांचं मूळ राहण्याचं गावच आळंदी. त्यांच्या मनाचं नाव होतं विठोबा. विठोबा सखाराम गुरव. गुरव हे जातचं नाव आहे, खरं तर त्यांचं आडनाव आहे वाघमारे. मारुती माझं आडनाव काय आहे? वाघमारे आडनाव आहे, पण ते गुरव घराणं असं गुरव म्हणतात. आधीपासून 2 किलोमीटर अंतरावर त्यांची वस्ती होती विठोबा गुरव यांची. त्यांना 2 कुटुंब होते, एक अक्का आणि दुसरी रंगूबाई. रंगूबाईचं माहेर होतं आडफळ, हैबत बाबांचं गाव मुख्य आडफळ. त्यामुळे हैबा बाबाचं चरित्र तिने लहानपणीच ऐकलेलं होतं. आणि तिच्या वडिलांची पंढरीची वारी नेम होता. आणि पंढरीच्या वारीवर संतावर त्यांचं तिचं लहानपणीपासून प्रेम होतं. अशा त्या गंगूबाई, त्या मारुती बाबाच्या आई विठोबा गुरव आणि गंगूबाई यांचं लग्न झालं. आणि त्यांच्यानंतर त्या गंगूबाईपासून शाळा पद्धती त्यांना विठोबा गुरुवांना 2 मुली आणि 2 मुलं. पैकी पहिली मथुराबाई, दुसरी काशीबाई, तसे मारुती बाबा गुरव आणि चौथी बाबाराव. असे 2 बंधू आणि 2 बहिणी, असे 4 आणि झाले विठोबा गुरव यांना. मारुती बाबाचं बालपणाचं शिक्षण अगदी 6-7 वर्षापासून त्या वर्षी आळंदीला झालं. थोडंसं छोटं शिक्षण. पहिली आणि दुसरी त्यांची आळंदीला झाली, आणि तिसरी आणि चौथी याला झाली खडकीला. खडकीला त्यांची मोठी बहीण राहत होती. त्या खडकीला त्यांचं 3री-4थं शिक्षण झालं. परत पुन्हा आळंदीला आले. आळंदीला 5वीं शिक्षण झालं, 5वी. लहानपणी आणि मारुती बाबा घरी झोपतच नव्हते. लहानपणी ते मंदिरात झोपायला जायचे, माऊलीच्या मंदिरामध्ये. आणि मंदिरात कुठं झोपायचे? विनामंडप आहे ना जिथं पाऱ्या चालतो, त्या मंडपात ते झोपायचे. त्यामुळे त्यांना सहजच रात्रीची शेजारती, सकाळचं काकडा होते ऐकायला मिळायची. आणि शेजारती एकदा झाली की हैबत बाबांचा पहारा जो असतो तो नारायण बाबा आगफळकर म्हणून त्यांच्याकडे पहारा होता. त्यांचं पहारा कधी ते मारुती बाबा घ्यायची. आणि हैबत बाबाची मालिका आहे, त्या मालिकेहून ते अभंग ते तो मनुष्य म्हणायचा
आणि बाबा पाठीमागे म्हणायची मग ते बाबा. त्यामुळे हैबत बाबाची ती अभंग आपण म्हणतो ना रस्त्याने, ती मालिका त्यांना तेव्हाच पाठ होऊन गेली होती. विठ्ठल विठ्ठल असं माझ्या जीवन बालपणाचं. त्याच काळामध्ये लक्ष्मण शास्त्री प्रसादे यांच्या वाड्यामध्ये आणि नारायण काका मोठे विद्वान होते. नारायण काका त्यांना म्हणायचे, नारायण काका. त्यांच्याकडे योग वाशिष्ठचा पाठ चालत असं, योग वाशिष्ठ. त्या पाठासाठी मारुतीबा जात असत. एक ज्ञानेश्वर चक्रांकित आणि मारुती बाबा गुरु आणखी त्यांच्या विद्यार्थी असत. ते पाठाला जातात योग वाशिष्ठांच्या. पुढे त्यांच्या कानाखेरी ज्ञानेश्वरीचे पाठ चालतो पुण्याला, नाना मागा साखी यांच्याकडे. ते कधी मधून मधून ज्ञानेश्वरीचा पाठ ऐकायला पुण्याला जायचे मारुती बाबा. तिथून आल्यानंतर माणिकाच्या मुखातून जोगमानचं चरित्र आणि मारुती बाबांनी ऐकलं लहानपणीच. योग असा की सहजच जोग महाराज आळंदीला आले आणि काही निमित्ताने जोगमानचं कीर्तन मारुती मंदिरात झालं. विठ्ठल विठ्ठल मारुती बाबा मोठ्या आवडीने महाराजांचं कीर्तन ऐकायला मंदिरामध्ये गेले. जातच जातात जोग मंदिरामध्ये. आणि जोगमानचा अभंग होता कोणता? ज्ञानराज माझी योगांचे माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळीला, 56 भाषा केला असे गौरव भवारी नवी नाव उभा गेली, श्रवणाते मी सेबाई सावा योनी साम्राज्य भोनी सुखी नाजे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे. जगतारी ओवे अनुभवावे, जगतारी ओवे अनुभवावे, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. एकतरी ओवे अनुभवावे, एकतरी ओवे अनुभवावे, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. एकतरी ओवी ग्रंथ माऊलीचा ज्ञानेश्वर ग्रंथ हा श्रेष्ठ आहे. एकतरी ओवीचा अनुभव घ्या. जोग महाराजांनी या अभंगावर कीर्तन केलं आणि खूप माऊलींचं वर्णन, ज्ञानेश्वरीचं वर्णन त्यांनी खूप सांगितलं. ज्ञानेश्वरी वाचावी, पारायण करावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरे, ज्ञान होय अज्ञानासे ऐसा वर या टिकेसे, ज्ञान होय मुढा अतिमुख त्या दगडा. मुढांना अमुखांना ज्ञान होतं. वाचा ज्ञानेश्वरी, वाचेल जो कोणे वाचेल जो कोणे जनित्या से लोटांगणी, जनित्या से लोटांगणे. ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, ज्ञानेश्वरी समजून घ्यावी, असं वर्णन सगळं जोग महाराजांनी आपल्या कीर्तनापासून बालमंदिरात केलं. ते मारुती माझ्या आधी अतिशय प्रेमाने ऐकलं. आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना आपण मजकुरी मागून ज्ञानेश्वरी वाचावी हा त्यांचा आग्रह होता. जर मिळालं नाही अन्न तर कोरांना कमी असं याच्यातही आपल्या नाथपाण्याचं एक ग्रंथ छोटासा. जर नाही मिळालं तर मजकुरी मागावी, मजकुरी मागावी. त्याला प्रमाण येतो कोबऱ्यांचं. मागून या मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी, नित्य वाचावी ज्ञानेश्वरी, नित्य वाचावी ज्ञानेश्वरी, नित्य वाचावी ज्ञानेश्वरी, नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. मधुकरी मागावी आनंदीमध्ये आणि मग ज्ञानेश्वरी वाचावी. हा अभंग तुकोबा यांचा आणि नथुबाबांच्या आग्रहाने गाथ्यात घातला शेवटी. खरं तर अनेक गाथ्या बाकीच्या गाथ्यामध्ये हे अभंग नाही. पण वान नथुसिंग बाबा गोगवागी त्यांचा आग्रह ह्या अभंग गाथ्यामध्ये घाला. तो अभंग गाथ्यामध्ये आपण घातलाय. बंडातात व्यवत होता अभंग घालला नाही का? विठ्ठल विठ्ठल मागून या मधुकरी
वाचावी ज्ञानेश्वरी, मधुकरी मागावी, ज्ञानेश्वरी वाचावी, हे सगळं डोक्यात बसलं माऊती बाबांच्या. जो त्यांनी निर्णयच घेतला की आपण मधुकरी मागायची आणि मग ज्ञानेश्वरी वाचायची, त्याशिवाय ज्ञानेश्वरी वाचायची नाही. निर्णय घेतला. सकाळी उठले, स्नान नित्यानं केला आणि चौपालवी बांधली, 4 गाठी बांधल्या आणि मध्ये ताट टेकलं आणि श्री गणेश केला आपल्या आईच्या समोरच. मधुकरी, मधुकरी आईच्या समोरच, आपल्याच घरी. आईचं गावात घरी मागते बाबांचं, आई आहे, वडील आहेत आणि तिथे आईच्या समोर मधुकरी मागतायत. आईला वाटलं कोणी कोण आहे मधुकरी मागणार का? पाहते तर आपलाच मग काय, अरे तू हे न्यायला आला काय माऊलीचं नैवेद्य? तर नैवेद्य भगवानकडे म्हणता. आई नैवेद्य, आई वाटलं नैवेद्य न्यायला आलाय हा, नैवेद्य ताट आणलं. आई मला नैवेद्य नको आहे, मला मधुकरी पाहिजे, मला मधुकरी खायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची. ते जोगमार्गाने सांगितलंय कीर्तनामध्ये, मी मधुकरी मागूनच जगणार आणि ज्ञानेश्वरी वाचणार, हा त्यांचा आग्रह. विठ्ठल बाळा असं काय करतोस? आई बाकीच्यांनी मधुकरी मागे, आपलं घर आहे ना, मी तुला खाऊ घालते ना, मधुकरी कशाला मागतो? नाही आई, मी मधुकरी मागणार, जोगमार्गाने सांगितले, मी मधुकरी मागणार आणि मी ज्ञानेश्वरी वाचणार. आईला खूप वाईट वाटलं, काय करणार. दुसऱ्या दिवशी आईने त्यांच्या बायकोला पुण्याहून आणलं. मावती मान लग्न लहानपणी झालं होतं. जुन्या काळात लग्न लहानपणीच करण्याची प्रथा होती त्या काळामध्ये, आणि लहान मुलगी होती ती तेव्हा, म्हणून ती पुण्यात होती आपल्या माहेरी. तिचं नाव होतं लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाईला आईने बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी मधुकरी मागायला आले. तिला पुढे केलं मधुकरी घेऊन. आपल्या बायकोच्या हातून मधुकरी घेतली, पण वैरागी त्यांचं डगमगलं नाही. असे मागते बाबा मधुकरी मागून त्यांनी वाचायला लागले. विठ्ठल ज्ञानेश्वरी वाचायची, मंदिरात जायचं. आणि त्याच काळामध्ये स्वानंद सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीला लक्ष्मणबुवा आणि बंगस्वामी महाराज यांना पारायणाला पाठवलं. 1904 साली 1904 साली लक्ष्मणबुवा आणि बंकटस्वामींनी पारायण केले ज्ञानेश्वरीचे 108 पारायण. त्यावेळेस आणि मागते बाबांचं वय होतं 19 आणि लक्ष्मण बाबाचं यांचं वय होतं 27. लक्ष्मण बाबा आणि स्वामी महाराजांचं पारायण चालू केलं. 100 पारायणं नुसते दुधावर केले त्या दोघा जणांनी. कारण ज्ञानेश्वरीचं सेवा केल्याशिवाय मेवा प्राप्त होत नाही, अधिकार प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वरी प्रवचन करण्याचा आणि कीर्तन सांगण्याचा हा जुन्या प्रथा आहे. म्हणून पारायणात त्याने मुद्दाम पाठवलं स्वामींना, लक्ष्मण महाराजांना. पारायण चालू केलं. 100 पारायणं नुसत्या दुधावर केली. आमच्या महाराजांनी पारायणं केली 108, पण दुधावर नाही, खाऊन हाताने स्वयंपाक बनवला आणि 108 पारायणं केली. 100 पारायणं दोघांना नुसत्या दुधावर केली, नुसत्या दुधावर 100 पारायणं झाली. आणि पुढची 8 पारायणं नुसता आज्यानुषाचा पाला खाऊन केली. विठ्ठल ओवी आहे, प्रमाण आहे, पण त्यात बघून मला आठवत नाही. अजानुषाचे पाने खाऊनी जो काही अनुष्ठान खाऊन जो काही अनुष्ठान त्याशी ज्ञान होय पूर्ण, याचा संशय पण नाही, असं थोडं मागे पुढे शब्द होते. अजानुषाचे पाने खाऊन जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला ज्ञान होतं, असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून 8 पारायण ते नुसते पाला खाऊन काय होतं का? योग्यच आपलं नसलं 3 वेळा खातो आपण दिवस, 3 वेळा, सकाळी दुपारी संध्याकाळी. हे दिवस नसते आमचे 8 दिवस त्यांनी पाला खाऊन त्यांनी अनुष्ठान केले. विठ्ठल 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 108 पारायणं संपली. जोग महाराज आले पायाने सांगतेसाठी. माऊलींचा अभिषेक केला जोग महाराजांनी आपल्या सोखारचानी या दोघांना घेऊन. आणि त्यात काही ब्राह्मण मंडळी आणि गावात पूर्व मंडळी यांना जोग महाराजांनी भोजन घातलं त्या पायाने सांगतीय प्रित्यर्थ. आणि दुपारी 4-5 वाजता त्यांनी प्रवचन केलं जोग महाराजांनी. कुठे? माऊली मंदिरामध्ये. त्याही वेळेला ज्ञानेश्वरीचं वर्णन खूप केलं आणि ज्ञानेश्वरीच्या पायाण्याचं वर्णन केलं. हे सगळं आणि कुतूहलाने मावते बाबा पाहत होते. त्या दोघांची पायानं झाले, जोग महाराज आले आणि माऊलीचा अभिषेक केला त्यांनी. हे सगळं झालं, हे सगळं आणि मावते बाबा खूप कुतूहलाने पाहत होते. हे सगळं संपलं, पायानं संपलं, प्रवचन संपलं महाराजांचं जोग महाराजांचं. आणि शेवटी गेले मावते बाबा महाराज मला ज्ञानेश्वरी सांगाल का? आपण सांगाल ते मी आणि सेवा करायला तयार आहे.
ती साधना मी करेन, मला तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा. जोग महाराजांनी न्याळून पाहिलं, पोरगा चांगला दिसतोय, सात्विक दिसतोय. लगेच आज्ञा केली कोणाला? स्वामींना लक्ष्मण महाराजांना, या पोरा घेऊन चला बघा आपल्या पुण्याला. सकाळी उठले, मग ते बाबा ह्या दोघांबरोबर पुण्याला गेले. जोगमांच्या वाड्यामध्ये राहायला हे तिघं जण, स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज आणि मारुती महाराज. शेजारीच्या घरच्या बाजू आजूबाला 5-6 घरं लावून दिली मधुकरीची. या 3 लोकांना मधुकरी मागायची, सगळं चष्मा घेऊन जेवण करायचं. आणि मग अमृत अनुभव ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू केला. तिथं ह्या तिघा जणांना गाथ्याचं चिंत चालायचं. 4-6 महिने अभ्यास तिथं झाला जोगमांच्या वाड्यामध्ये. पुढे उन्हाळा आला. उन्हाळा आल्यानंतर खूप उन्हाळा गर्दी पुण्यामध्ये. मग लोणावळ्याला जायचं महाराजांनी ठरवलं. लोणावळा थंड हवेचं ठिकाण. लोणावळ्याला आणि ह्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. कुठे? कालेवराच्या बंगल्यामध्ये. कोणी श्रीमंत घर असेल, कालेवर त्याचं आडनाव आहे, त्याच्या बंगल्यावर आणि जोग महाराजाच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. आणि 2 महिने ते सत्संग चालला जोग महाराजांचा कालेवराच्या बंगल्यावर. कोण कोण होते ते ज्ञानेश्वर ऐकायला ते? बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, मारुती बाबा गौरव, पांडुरंग शास्त्री शर्मा, सगोलीकर, बापूसाहेब पाटसकर, लक्ष्मणबाग कुंडकर, कुंडकर नाही, लक्ष्मणबाग कुंडकर होते त्या कालामध्ये वगाडातले. आणि ते होते ते ऐकायला पुन्हा. त्याप्रमाणे रुद्रापात पालीकर, ही सगळी मंडळी 10-15 मंडळी. आणि जोगमांच्या समोर बरोबर तिथं काल्यावऱ्याच्या बंगल्यावर ज्ञानेश्वर ऐकायला. आणि मुख्यतः त्यांनी अनुभव सांगितला. 2 महिने सांगितलं त्यांना सत्संग झालं. त्या 2 महिन्यामध्ये इतका त्यांच्याकडून तयार करून घेतला अमृत अनुभव जोग महाराजांनी ह्या विद्यार्थ्याकडून. आणि त्या काळामध्ये त्यांनी आपला जो चिदविलासवाद आहे जोग महाराज, तो यांच्या हृदय उतरला. चिदविलासवाद, मायावादाचं खंडन करून चिदविलासवाद जोग महाराजांनी यांच्या आणि हृदयामध्ये घातला. विठ्ठल विठ्ठल मायावादाचा चिदविलासवाद मला कळत नाही, आता यांना कळेल थोर मंडळींना. मायावादाचं खंडन करून चित्तचा विलास चळलं, हे असं जोग महाराजांचं म्हणणं. आणि तो पांडुरंग शास्त्रींनी सगळं लिहून घेतलं. तो पुढे त्यांना छापलाच नाही, त्यांनी छापायचं होतं पण काही कारणाने ते छापणं बंद झालं. जोगबाई सांगितलं चिदविलास, पांडुरंग त्याची शर्मा चवळीकर यांनी लिहून घेतला पण ते पुढे त्याने छापायचंच राहिलं. याप्रमाणे 2 महिने त्यांचा सत्संग चालला. तो सत्संग संपल्यानंतर जोग महाराजांनी ह्या काही विशेष विद्यार्थ्यांना, ज्यांना जमत नाही पण ज्यांना जमतं, त्यांना हिमालयाच्या पायथ्याला देहरादूनला एक स्वामी होते, हरिप्रसाद स्वामी, यती संन्यासी, त्यांच्याकडे आणि पाठवलं कशासाठी? वेदांताचा अभ्यास आणि संस्था अभ्यास करण्यासाठी. वेदांताला तिकडे जावं लागतं उत्तरेमध्ये शिकण्यासाठी. म्हणून हरिप्रसाद स्वामी शेती होते आणि ते जोगवांचे मित्र होते. जोगवांनी चिठ्ठी लिहिली, हे माझे विद्यार्थी आलेले आहेत, यांना तुम्ही वेदांत शिकवा आणि संस्कृत शिकवा. हे गेलेच 2-4 जण, 4-5 जण. नमस्कार केला स्वामींना. स्वामी जोगमहाराजांनी आम्हाला पाठवली. त्यांनी पत्र वाचलं. जोग महाराज त्यांचे मित्र होते. बसा विद्यार्थ्याची व्यवस्था केली आणि 1.5-2 वर्ष त्यांनी तिथं वेदांत शिकवला ह्या 4-5 लोकांना. वेदांत तयार होऊन ही आता मंडळी परत पुण्याला आली. लक्ष्मणबा, स्वामी महाराज, मारुती बाबा, अजून कोणी असेल, कारण मामाला जमलं नाही. मामा विद्यार्थी होते ते कॉलेजचे. त्या काळात आम्हाला वेळ नव्हता बाहेर जास्त झालं. तेवढे उन्हाची सुट्टी होती पण तेवढे ते ह्याला गेले लोणावळ्याला. पण पुढे जमलं नाही त्यांना. आल्यानंतर त्यांची तयारी पाहिली जोग महाराजांनी. त्या तयारी पाहिल्यानंतर आणि लक्ष्मणबांना आणि स्वामींना जोग महाराजांनी आणि परवानगी दिली कीर्तनाची प्रवचन करण्याची. पण मारुतीमाना परवानगी दिली नाही. मारुतीमाना पाठवलं डोंगरावर, भांडगा डोंगरावर, कारण सेवा केल्याशिवाय मेवा प्राप्त होत नाही. या लोकांनी ह्या दोघांनी गातावाट केला होता अगोदरच. जेव्हा इगतपूर हे महाराज आले तेव्हा आणि स्वामी महाराज अगोदर भांडगाव पाठवतं स्वामींनी, मग त्यांनी गाथाबाड केला होता अगोदर. पाठीमागून लक्ष्मणबाई आले, ह्या दोघांचाही गाथाबाड चिंतन झालेलं म्हणून यांना परवानगी दिली. पण अजून गाथापाठ का इथं चिंतन झालेलं नाही तर मारुती बाबांचं, म्हणून त्यांना जोग महाराजांनी मारुती बाबांना भांडगाव पाठवलं. काही दिवस तिथं चिंतन केलं मारुती बाबांनी. स्वामी गुरुजींनी जे सांगितलं सगळं चिंतन केलं. काही दिवसांनी परत स्वामी महाराजांनी लक्ष्मण महाराज तिथं आले, सगळ्याची गाठ पडली आणि सगळेजण मिळून पुन्हा पुण्याला आले. मग मात्र मारुती बाबांना आणि प्रवचन कीर्तन घ्यायची परवानगी आणि महाराजांनी दिली. आणि स्वामींना सांगितलं, स्वामी तुम्ही याला जा, खानदेश, वराड,
त्यापणे पश्चिम खानदेश मराठवाडा इकडे प्रवचनाला प्रचारासाठी पाठवलं. लक्ष्मण बाबाला सांगितलं तुम्ही इगतपूरचा मठ सांभाळा आणि मागती बाबाला सांगितलं आळंदी सांभाळा, तुम्ही आनंद गृहस्थी आहात. आनंदात कार्यक्षेत्र आनंद आले मागते बाबा. आनंदमध्ये आले आणि त्यांचं तेच कार्य भजन कीर्तन प्रवचन. पुढे ज्ञानेश्वरीचा पाठ सांगायला लागले मागती बाबा. ज्ञानेश्वरीच्या पाठासाठी तर विद्यार्थी जमू लागले. सकाळी पारायण करायचे विद्यार्थी 10-5 विद्यार्थी जमले आणि दुपारी 4 वाजता ज्ञानेश्वरी त्यांना सांगायची मंदिरामध्ये. ते विद्यार्थी आले साधक लोक, त्यांची जेवणाची व्यवस्था आणि मागती बाबा करायची. मागती बाबा जेवणाची व्यवस्था करतात साधकांच्या. हे अनेकांना कळालं. अनेक साधक वाढले. पुन्हा जे 10-5 साधक 25-30 साधक झाले. आता मागती बाबा ते जड चाललो. इतक्या साधकांचे स्वयंपाकाचे करून त्यांना जेव घालायचं आणि मग पुन्हा त्यांना ज्ञानेश्वरी शिकवायची. जड चाललं त्यांना. अशातच आणि मागती बाबा ठोंबरे तिथं आले. कुठे आळंदीला. मागती बाबा ठोंबरे जुन्नरचे आणि मागती बाबा गुरु यांची गाठ पडली आणि आपली अडचण सांगितली ठोंबरे मागती बाबांना. कुणी आपल्या मागती बाबांनी गुरु मागती बाबा गुरुवांनी. बघा आता इतकं विद्यार्थी आता आले ते या सगळ्यांना जेवू कसं घालायचं, मी धान्य कुठून आणायचं, म्हणजे मी तुम्हाला सहाय्य करतो. मग मागती बाबा ठोंबरे आणि आळंदीच्या परिसरात त्या 10-5 गावात फिरायचे. धान्य पैसा गोळा करून आणायचे, आळंदीला ठेवायचे. मागती बाबाने त्या धान्याचं पीठ कुटकून त्याचं स्वयंपाक करून मुलाला जेव घालायचं आणि तो बाकी ज्ञानेश्वरी सांगायचे. विठ्ठल विषय आला त्यांचाही थोडं 5 मिनिटामध्ये छोटंसं चक सांगतो. कारण मागती बाबा ठोंबरे मागती बाबा गुरुवांचे गुरुबंधू आहेत ना, आवडीचे आहेत ना, आणि जोगमांचे परमशिष्य आहेत ते. मग त्यांच्याही चरित्र तुमच्या कानावर यायला पाहिजे. मागती बाबा ठोंबरे जुन्नरजवळ आणि कबाडवाडी नावाचं गाव आहे. जुन्नरजवळ कबाडवाडी तुम्हाला माहिती, मी काही पाहिलं नाही. ती आहे कुठं पश्चिमेला आहे. तिथं ते सगळ्या व्यसनाने युक्त त्यांना मागती बाबा ठोंबरे. पण एक त्यांचा नियम आळंदीला यायचे, दर्शन घ्यायचे माऊलीचं. कबीरबाबाच्या मठात जाऊन कबीरबाबा दर्शन घ्यायचे आणि शेवट्याचे मार्तंड मामा पाविटकर तिथं यायचे दर्शनासाठी. आले शेवटी दर्शनाला मार्तंड मामा पाविटकर यांच्या दर्शनाला आले. दर्शन घेऊन मागती बाबा ठोंबरे जाऊ लागले. तिथं अचानक जुन्नरचा माणूस तिथं आला, मागती बाबांच्या ओळखीचा असणार, आणि दर्शन घेतं पायन करायचं की तुम्हाला माहिती आहे का हा मावती लई व्यसनाधीन आहे. दर्श येतो तुमचा मार्तंड मामाला सांगतायत ते एक जुन्नरचा माणूस की हा जो आहे ना हा मारुती मोठा विचित्र आहे. सगळे व्यसन आहेत त्याला, सगळ्या बाजा आहेत त्याच्याकडे. तिची बाई त्याने बाबा आणली ना, ती त्याची पत्नी नाही. मग त्याची पत्नी घरी मग ती उपवासी, घरी राहणं बघे मग ती उपवासी. तू काय बोलतात, त्याची बाई घरी उपवासमध्ये दुसरी बाई त्यांनी प्रेमाची तिला घेऊन आलेला आहे. असा मारुती आहे आणि तुम्ही त्याला दर्शनाला बोलवत आहे, असं आहे का म्हणे. बघू म्हणे दुसऱ्या वेळेस आल्यानंतर. दुसऱ्या वेळास मारुती बाबा आणि ठोंबरे आले, दर्शन घेतलं. काय हो तुम्ही जी मागे बाई आणली होती बरोबर ती कोण आहे. आताही ते लहानलं होतं ना बरोबर, ती बाई कोण आहे त्यांना बोलता येईना. असे धंदे तुम्ही करता माझ्या दर्शनात येतात. चला उठायचो आताच्या आता इंद्राने जा, सगळे स्नान करा, माऊलीच्या मंदिराचा साष्टांग दंडवत घाला, लोळणी घ्या माऊलीच्या पुढे, क्षमायाचना मागा. माऊली कृपाळ उदार तुम्हाला ते क्षमा करतील आणि तुमचं तोंड पापातून मुक्त करतील. बोला फुलाची गाठ पडली. तो का म्हणे कानी ऐकले मात तो ज्याला घात जीवपणा. ऐकले शब्द सिद्धपुरुष होते ते मागतंड मामा. त्यांचे शब्द ऐकले कानावर आणि त्यांचे परिणाम झाला. लगेच त्या बाईला हाकलून दिलं, विभूती बघू आणली आणि इंद्रायणीवर गेले आणि सतेला स्नान केलं. माहिती बाबा ठोंबरे तिथलं सांगतोय तुम्हाला मी. माहिती बाबा ठोंबरे सतेला स्नान केलं आणि सगळे भाई कपडे ते टाकून दिले, सतेला स्नान केलं, लंगोटी लावली, एक लुंगी लावली आणि मंदिरामध्ये गेले. माऊलीच्या समोर लोटांगण घातलं आणि क्षमा यातना मागितली. माऊली खूप चुकलं माझं, आता मला क्षमा करा, या दोषात मला मुक्त करा. काय गमत आहे. मागतंड मामा सावंत त्यांनी 1-2 वाक्य उच्चारले, 2 वाक्यात त्याच्यावर परिणाम झाला. आता अविवेक कुमार तो अमुकले ज्या व्यक्तीचे पाणी ग्रहण झाले होई माऊलींची. आता अविवेक कुमारत्वा मुकले जे व्यक्तीचे पाणी ग्रहण झाले, ते कुमारत्व होतं, जे अविवेक होता त्यांच्याकडे ते संपला. त्यांचं लग्न झालं म्हणजे कोणाचं लग्न झालं, व्यक्तीशी पाणी ग्रहण झाले.
विभक्ती वेगळा निर्माण झालं. आपलं मागत्या नामाच्या शब्दाने, त्यांच्या शब्दाची शक्ती एवढी होती. जा स्थान झाला, सचेल स्थान का माऊलीपुढे दंडवत झाला, परिणाम झाला. सगळं सोडून दिलं, पुन्हा ते गावाकडे गेलेच नाहीत. मागते बाबा ठोंबरे तिथंच ज्ञानेश्वर प्रयाण करतायत, ज्ञानेश्वर ऐकतायत. पुढे पुढे जोगमागांची गाठ पडली, जोगमागांचं शिष्यत्व पत्करलं. मागते बाबा ठोंबरे यांनी फोटो आहे त्यांचा आनंदवंती खोलीमध्ये. मागते बाबा ठोंबरे जुन्नरकर, इतकं प्रेम आणि त्यांनी संपादन केलं जोग महाराजांचं की त्यांच्या आग्रहास्तव एक वेळ जोग महाराज आळंद देऊन जुन्नरला गेले कीर्तनासाठी. तेव्हा गाड्या नव्हत्या, तेव्हा गाड्या घोड्या नाही त्यावेळेस. आणि घोड्याच्या टांग्यामध्ये महाराज बसून आदळत जुन्नरला गेले कीर्तनाला. मागते बाबा ठोंबरेच्या आग्रहावरून इतकं प्रेम त्यांचं जुळलं. पुढे विठ्ठल विठ्ठल आता अविवेक कुमारत्व अमुकले जे अविवेक तिचे पाणी घेणं झाले, कुमारत्व गेलं, अविवेक पण अविवेक गेला सगळा. आणि विवेकतीचं पाणी घेऊन झाले, विवेकती हृदयामध्ये घुसली, साष्टांग घातला आणि लंगुटी लावली आणि महात्मा बनला. तोच महात्मा पुढे अभ्यास करून जोगमांचा आवडीचा शिष्य बनला. असे मागते बाबा ठोंबरे, त्यांची मागते बाबा गवळी यांची गाठ पडली आणि आपली अडचण मांडली. आता मी काय करू? इतके मुलं आलेत, विद्यार्थी आले साधक, त्यांना जेव्हा घालायचं कुठून मी आणणार नाही, कुठून आणायचं? मी तुम्हाला मदत करतो. 10-5 गावात फिरायचे, धान्य गोळा करायचे, पैसा गोळा करायचा, आणून द्यायचा. मग तेव्हा गुरु यांनी ते सगळे धान्याचं करून जेव्हा घालायचं मुलांना आणि दुपारी ज्ञानेश्वरी सांगायची. विठ्ठल बघितलं चालल्यानंतर दोघांनी विचार केला, अहो आपण हे आता कुठपर्यंत चालायचे? इथं जर आपण संस्था असेल काढली तर फार चांगलं होईल मुलांना शिकवण्यासाठी. आपण आता कुठपर्यंत करणार आपण आहोत? आपण जोग मंडळाला सांगू तुम्ही संस्था काढा. संस्थेची आता जोग महाराजांनी संस्था काढली, ते अध्यक्ष बनले. मग आपल्या पण मदतही मागता येईल आणि काही मला काही सोय करता येईल म्हणून आपण जोग महाराजांना आग्रह करू. ठीक आहे म्हणे. मागचे बाबा गोगाव गेले पुण्याला, दंडवत घातला, नमस्कार केला. महाराज मी एक आलो विनंती, आम्हाला दोघांचं ठरलं आहे, मागते बाबा ठोंबरे आणि मी, की तुम्ही आता संस्था काढावी, संस्थेचे अध्यक्ष बना. आम्ही ते काम करतो मुलांना शिकवण्याचं, फक्त तुम्ही अध्यक्ष बना म्हणजे आम्हाला बाहेरून मदतही मिळवता येईल आणि मुलांना शिकवता येईल. महाराजांनी हिसकावून हेट मला चालत नाही म्हणते. मानेना स्वतंत्र फळ अंगाई लहानता वाढ आहे ना, हे 2 टोक. मी स्वर्ग फडकमध्ये फड ते मला जमत नाही, हे बाकीचे फडक आहे ती फडक, पण मला मी फड स्वीकारणार नाही, मला जमणार नाही ते. माहिती माझं न ऐकता त्यांना हाकलून दिलं. माहिती बाबा आले, खेळ वणजवण केलं. माहिती बाबा गोगाव, माहिती बाबा ठोंबऱ्याकडे आणि काय करा जोग माझं ऐकत नाही. परत त्याने विचार केला, जोगमाच्या जवळची जी माणसं आहेत ना त्यांना आपण हा विषय पटवून देऊ. मग हळूहळू जोगमाई त्यांचं ऐकतील. मग जोगमाच्या जवळची जुनी माणसं कोणती? दक्षिणबा, इगतपुरी कवी, बंगळसाहेब महाराज, त्याचप्रमाणे पांडुरंग शास्त्री शर्मा, पूज्य नारायण स्वामी एक होते जोगमाच्या आवडीचे. त्यांचा हा विषय मांडला तर सगळ्यांना हे पटलं आणि ते नारायण स्वामी आणि पांडुरंग शास्त्री शर्मा यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आम्ही जोग महाराजांना हा विषय पटवून देतो आणि संस्था काढायला लावतो. पंढरीच्या वारमध्ये जोग महाराज गेले. पूज्य नारायण स्वामी आणि पांडुरंग शास्त्री शर्मा चौहलीकर ह्या दोघांनी आग्रह धरला आणि महाराज आपले मागते बहुत ते काम करतातच ना मुलांना शिकवण्याचं, तुम्ही फक्त अध्यक्ष व्हा, काही करू नका, आम्ही सगळं बघतो, धान्य गोळा करतो, पैसा गोळा करतो, सगळी व्यवस्था करतो, ते शिकवण्याची व्यवस्था करतो, तुम्ही फक्त नामात्र अध्यक्ष व्हा, आम्ही सगळं करतो. पटवून दिलं. पांडुरंग शास्त्री शर्मा होते, बुद्धिमान होते, त्यांचं शिक्षण झालं तर काशीला. आणि पूज्य नारायण स्वामी हे जोगमाईच्या आवडीचे, त्यांनी पटवून दिलं. जोगमाई ते पटलं. महाराज तयार झाले आणि येत्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण संस्था काढू. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, त्या दिवशी शक्य 1839 चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा. 24 मार्च 1917 चैत्र शुद्ध प्रतिपदा शक्य 1839 संस्था स्थापन झाली. आणि पहिल्या दिवशी पाठ घेण्यासाठी मामांना बोलवलं जोग महाराजांनी पुण्यावरनं, का मामा इथं नव्हते ना, पुण्यावरून त्यांना बोलवलं. पहिला पाठ मामाने घेतला संस्था आणि पहिली देणगी जोग महाराजांनी दिली संस्थेला. किती? 25,000.
त्यांना जो आणि भावाचा वाटा आला होता ते त्यांचे 25,000 रुपये होते. ते 25,000 देणगी जो मिळाली प्रथम दिली संस्थेला 25,000 आकडा. तो आकडा थोडा नाही त्या कालचा. त्या काला सोनं होतं 2 रुपये तोळा. सांगा 25,000चं सोनं किती येईल? काय किती किंमत आहे त्या 25,000ला? ही गोष्ट किती आहे? 110 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. 1917 संस्था स्थापन झाली. आता 2026 आहे आज. म्हणजे 109 वर्ष झाली या गोष्टीला. त्याचा आणि हे इतकी लोक मागताना 25,000 रुपयाची देणगी दिली. अगोदर आपली देणगी दिल्याशिवाय लोकांना देणगी मारण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान माझे अत्यंत जीवलग आणि अभिनवदेवी पाणवजी महाराज घोले त्यांचा उत्सव झाला इथं. त्यावेळेला त्यांनी 11 लाख रुपये आपली देणगी दिली इथं मंदिराला. तेव्हा त्यांना दुसऱ्याला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. लिहिलेच ना 11 लाख ते मी वाचतोय. अजून काही दिलं आहे ते मला ते तुम्हाला माहिती. पण 11 लाख दिली हे तर नक्की आहे. 11 लाख काही देणगी महाराजांनी दिली या गाथा मंदिरासाठी. मग पुन्हा त्यांना दुसऱ्याला मागायचा अधिकार प्राप्त होतोय. विठ्ठल महाराजांनी 25,000ची देणगी दिली संस्थेला आणि झाली संस्था चालू. संस्था चालू मग काय म्हणतं स्वयं महाराजांनी फिरायचं. मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मदत मागून आणायची. धान्य मदत जो त्यांनी खूप काही केले. संस्थेला जे उभा केलं हे स्वामी महाराजांनी. धान्य गोळा कोण आहे तर शेती दिली काही मिळून. त्या कुठेतरी त्या शेपूर तालुक्यात शेती होती ती विकली काय आता मला माहीत नाही. मिळून स्वामीनीच मिळून दिलं संस्थेला. घर मिळवून दिले इतकं काम केले स्वामीनी. आणि मदत मिळवून देणं मागच्या बाबांनी सगळं इथं स्वयंपाक करणं हे करणं सगळं माणसं ठेवणं पाठ सांगणं ज्ञानचरित्र सांगणं. लक्ष्मण बाबे गाव लागले ते भजन बी करायचे की एक एखादा पाठ घ्यायचे. झाली संस्था चालू. प्रथम अध्यक्ष म्हणले जोग महाराज संस्थेचे. सचिव म्हणले पांडुरंग सचिव शर्मा. पण 3 वर्षात हे सगळं संपलं. संस्था स्थापन झालं 3 वर्षांनी आणि महाराज माऊली सगळी विलीन झाली. ज्यावेळी त्यांना राहता नाही आलं. मुंबईला गेले महाराज. तब्येत बिघडली आले पुण्यामध्ये आणि खूप त्यांची तब्येत घायाळ झाल्यामुळे माघ वद्य प्रतिपदेला 1920ला माघ वद्य प्रतिपदा 1920ला जोग महाराज माऊली चगनी विलीन झाले. विठ्ठल महाराज त्याला इगतपुरीला होते. इगतपुरीचा सप्ताह त्र्यंबकची वागी त्या कामासाठी तिकडे गेली होती. पण त्यांना अंत्यविधीला स्वामीला येता नाही आलं. फोन ताग केली पण फोन नव्हते आणि आले स्वामी महाराज. खूप दुःख झालं. आणि मग महाराज गेले होते. स्वामींना अध्यक्ष बनवलं संस्थेचं. स्वामींना अध्यक्ष बनवलं आणि बाकीचे सदस्य बनले आणि तिथून पुढे मावती बाबा या संस्थेचे सचिव बनले. 1920 ते 1943 1920 ते 1943 सभासदही होते आणि सचिव बनले. सगळी संस्था त्यानेच पुढे भगभंगडीला आणली. संस्थेची परंपरा आहे. जो सचिव असतो तो सगळं काम पाहतो. मागच्या बाबांनी ती प्रथा घालून दिली. सगळं त्यानेच काम पाहिलं. स्वामीने फक्त बाहेरून मदत आणून द्यायची. पण इथला तर सगळं काम मागती बाबा करत होते. मग तर त्यांच्या कार्याला जास्तच उदाहरण आलं. कोणाला? मागती बाबांच्या. 1920 साली बाबा गेल्यानंतर म्हणजे जोग महाराज गेल्यानंतर 1920 आणि 1923 या 2 साली महाधिक मास आला. अधिक मासाचा सप्ताह आळंदीमध्ये आणि स्वामी महाराजांनी केला. त्या सप्ताहामध्ये मागती बाबा झटून राहायचे. सगळं स्वयंपाक करून घ्यायचा. स्वयंपाक वाढायचा. पात्र काढायचे आणि शेवटी ज्ञानश्री सांगायची. लोक म्हणायचे हा पात्र काढणारा पत्रकाला उचलला माणूस का ज्ञानश्री सांगतो का? असं काही लोक बोलायचे. पण जेव्हा ते बसले ज्ञानश्री सांगायला की बोलायची सोय नाही. भगदार व्याख्यान मागती बाबांचं त्या 2 सप्ताहाचं हे त्यांनी काम केलं. 1922 साली एक विपरीत घटना घडली. संस्था चांगली झाली होती. ब्राह्मण लोकांनी गुरव लोक याचं भांडण झालं. ब्राह्मण लोकांनी पुजारी असणारे तिथाचे आळंदचे गुरव लोक केस केली आणि पोलिसांनी पकडून ह्या सगळ्या गुरव लोकांना खेडला नेलं. दिलं कैदी टाकून. काही जेवढे असतील गुरव तेवढे त्या गुरव या नात्याने यांनाही पकडून नेलं. म्हणजे गव्हाबरोबर किडे दळले गेले. गहू दळल्या किडे असतात गव्हामध्ये किडे असतात किडे दळले जातात असे म्हणे आमच्याकडे. धान्यामध्ये किडे दळले गेले. हे सगळे बाकीचे गुरु असतात त्याच्यावर यांना नेलं. जेवणाची वेळ आली.
जेवण आलं, कैद्याला जेवण येणार तिथं, सगळ्याला आले जेवायला. बाबा म्हणतात मी जेवत नाही. मावती बाबा का? जेलाने विचारलं, मी ज्ञानेश्वरी वाटल्याशिवाय भोजन करत नाही. गडबडीमध्ये मला आपण ज्ञानेश्वरी घेऊ दिली नाही, ज्ञानेश्वरीमध्ये आणता आली नाही. बरोबर, ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानेश्वरी वाटल्याशिवाय, मजगुरी मागितल्याशिवाय, मी ज्ञानेश्वरी सांगितल्याशिवाय मला जेवण करायचं नाही. त्या जेलरनी व्हायच्या अधिकारी ही गोष्ट सांगितली. ती मामाना गोष्ट कळली. मामा धावतच खेळला आले पुण्यावरून. त्या साहेबला सुद्धा, साहेब आमचे जे बाबा आहे, बुवा आहेत आमचे, त्या बुवा म्हणत ते नाव ते, हे मागते बाबा, हे बाकीचे जे आहेत ना बरोबर तसे नाहीत ते आमचे जे साधू आहेत ते, पण त्यांना ज्ञानेश्वरी वाचायची परवानगी द्या. मामाने ज्ञानेश्वरी आणि बरोबर ज्ञानेश्वरी दिली समोर. ज्ञानेश्वरी वाचायची, सकाळी स्नान येत की ज्ञानेश्वरी वाचायची. 5 घरं मागायला परवानगी दिली. त्या जेल परिसरामध्ये 5-6 घरं मजुरी मागून आणायची. मागते बाबा काय असतं काय मोठं, जेलमध्ये असताना 5-6 मजुरी मागून आणायची आणि ज्ञानेश्वरी वाचन झालं की ती मजगुरी खायची. आणि मग दुपारी 4 वाजता त्या कैद्यांना ज्ञानेश्वरी सांगायचं. ज्ञानेश्वरी सांगणं त्यांचं जीवन आहे. त्यांचं जसं तुक्यादासा जीवन गीता गीता भागवतन असं पाहते. तुक्यादासा जीवन गीता भागवतन, तसे ज्ञानेश्वरी यांचं धन होतं. कोणाचं? मावती बाबांचं. ज्ञानेश्वरी सांगते जीवनच करायचं नाही. 7-8 दिवसामध्ये त्यांची मुक्तता झाली. पुढे काय घडलं, आले पुन्हा परत पुन्हा आळंदीला. कोण? मागती बाबा. विठ्ठल विठ्ठल. 1920ला 1923ला मोठा सप्ताह यांनी बनवला. 1924ला सप्ताह 26ला 1926ला सप्ताह झाला पंढरपूरला. अधिक मासा सप्ताह स्वामींनी पंढरपूरला गेला. त्याही सप्ताह इथून ही मामासाहेब, लक्ष्मणबुवा हे असायचे ना बरोबर. सगळं काम तिथं यांनी करायचं मागती बाबांनी. 1926ला सप्ताह झाला. 1921 म्हणतो मी, लक्षात घ्या माझं बोलणं, गडबडी असं होते. 1926ला अधिक मासा सप्ताह झाला पंढरपूरला. खूप मोठा सप्ताह झाला म्हणतात. पुढे सप्ताहून परत आल्यानंतर गुरुचं कार्य शिल्लक राहिलं. ज्ञानेश्वरी छापायची होती. जोग महाराजांनी गाथा छापला 1901 साली. त्र्यंबक हरी आवटे यांच्या प्रेस म्हणून गाथा छापला प्रथम. तो वर्गीकरण गाथा पुढे ज्ञानेश्वरी छापायची होती. काही थोडी लिहिली होती जोग महाराजांनी, पण पुढे साखरेची ज्ञानेश्वरी आल्यामुळे म्हणजे आपली ज्ञानेश्वरी डबल नको, पण ज्ञानेश्वरी छापायचं जोग महाराजांनी बंद केलं. पुढे अमृत अनुभव, हरिपाठ, चांगदेव उपासनी जे ग्रंथ छापलेत. काही भागवत छापला आपला नाथ भागवत. आणि मग पुन्हा ज्ञानेश्वरी छापाई त्यांच्या मनात आलं होतं, पण ज्ञानेश्वरी छापलीच नाही त्यांनी. मग सार्थक गाथा छापली 1909 साली. जोग महाराजांनी 1909 साली सार्थक गाथा छापून प्रसिद्ध केला. विठ्ठल विठ्ठल. मग त्या ज्ञानेश्वरी छापाई तशीच राहिली. मग 1927 साली यांनी विचार केला आपल्या गोविंदाचं काय आपण करू. ज्ञानेश्वरीची छपाई करण्यासाठी, लिखाण करण्यासाठी पुण्याला माधवराव देशमुख यांच्या वाड्यामध्ये, माधवराव देशमुख हे मामांचे माऊभाऊ नाही का, मामांचे माऊभाऊ माधवराव देशमुख, त्यांच्या वाड्यामध्ये बंगळस्वामी महाराज, लक्ष्मणबुवा, मागती बाबा, पाणू शेतकी सांगमा आणि मामासाहेब ही सगळी मंडळी माधवरावाच्या वाड्यामध्ये महिन्यात 1 वर्ष राहिली. मागती बाबा जाऊन येऊन राहायची आणि प्रथम ज्ञानेश्वरी ओवी शुद्ध लिहायची आणि नंतर त्या ओवीचा अर्थ लिहायचा व्यवस्थित. मागती बाबा म्हणायची अर्थ विस्तृत करा. त्यांची कळकळ सगळ्यांना साधकांना ज्ञानेश्वरी कळायला पाहिजे. पण हे मामा म्हणायचे, पांडुरंग शेठ म्हणायचे हे विस्तार होईल, खूप मोठी ज्ञानेश्वरी होईल, एवढा विस्तारित अर्थ नको, कमीत संक्षिप्त पाहिजे. तरी पण यांचा आगत विस्तार पोकल्या विस्तार म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये अर्थामध्ये जे काही असे कंसात टिपा येतात ते देण आहे मावती बाबांचं विस्तृत लिहिण्यासाठी. 1 वर्ष काम चाललं ते पुण्याला माधवांच्या वाड्यामध्ये. आणि 1927 साली ती ज्ञानेश्वरी ज्येष्ठ बंधू बंकटस्वामी नावाने छापली. खरं तर ही सगळ्यांनी बनवली ज्ञानेश्वरी, पण प्रथम ज्ञानेश्वरी छापली कोणाची? बंकटस्वामी नाही. तशीच नंतर ती तिकडे मिळवून गेली तिचा हक्क, आणि पुन्हा तिला तिचा हक्क आपल्या इकडे मिळवावा लागला संस्थेला. विठ्ठल विठ्ठल. 1927 साली ज्ञानेश्वरी छापल्या गेली. 28ला पुन्हा नाशिकला सप्ताह केला या सगळ्यांनी. नाशिकला गोदावरीच्या पात्रामध्ये बंगळस्वामी महाराजांनी एक कोणता सप्ताह केला? अधिक मासाचा सप्ताह नाशिकला केला 1928 साली. सप्ताह मला पुण्यात आले. परत आल्यानंतर जरा
लहान लहानची मोठी झाली ते मागती बाबांची. त्यांना 3 मुलं मागती बाबांना. मागती बाबांना 3 मुलं. एक नामदेव मास्तर, दुसरे तुकाराम बुवा देहूकर आणि तिसरे नाथाबुवा भगूकर. हे 3 मुलं मागती बाबांची. खरं त्यांचा आडनाव काय आहे वाघमारे, पण तुकारामबाला देहूकर म्हणायची. आणि देहूच्या नाही ते मागती बाबांच्या चिरंजीव व्हायचे त्या आणचे. पण तुकारामबुवा इथं देहूला त्या फॅक्टरीमध्ये ते गोळ्या बनवतात ह्याला नाशिककडे चाललं देहूगडला, तिथं सेवेला होते ते तुकारामबुवा देहूकर. ते मृदंग वाजवायचे फार तुकारामबुवा देहू. पाहिलं का तुम्ही? वा भाग्यवान आहात तुम्ही. मृदंग वाजवायचे. परिसरात कुठं मामांकडे असलं सुजनबाई आहे, देहू आहे, आळंदी आहे, पुणे आहे की त्या त्याला मृदंग वाजायला तुकारामबुवा असायचे. तिकडं त्र्यंबकेश्वर नाशिक इकडे तिकडे कुठं कीर्तन असलं भगूर की तिकडे मृदंग वाजवायला नाथाबुवा म्हणजे धाकटे चिरंजीव ते मृदंग वाजत होते त्या परिसरामध्ये. इथं कुठं असलं की मृदंग वाजायला तुकारामबुवा ताल होता त्यांना खूप. त्यांना माझी त्यांना आवड होती, मला जवळ घ्यायची. त्यांना ते त्यांचा ताल पाकवायचा ना 5 पाय त्या 4:30 माहिती तुम्ही म्हण चाल मला म्हणायची. जवळ घेऊन कोण तुकारामबुवा देहूकर मला म्हणायची. पालखीवर तुकारामबुवा चालायचे. त्या पालखीच्या कालामध्ये जेव्हा आणि पालखीच्या समोर कीर्तनाचं संध्याकाळी 7-7:30 चालू होतं सामाजिक मोठं कीर्तन. त्या कीर्तनात पाखवाज व्हायचे तुकारामबुवा. 2-3 हजार टाळ आणि एका तालात आणि ती त्यांच्या ताकद होती. नाही तर ते टाळ खट मागे पुढे होतात सगळ्यांचे. तसं नाही, यांच्यात ही शक्ती होती तुकारामबामध्ये. हात काय हलवायचे आणि ती सगळ्यांना एका तालात खेच होतं ते. पण जोपर्यंत तुकाराम महाराज तुकारामबा होते पालखीवर चालायला तोपर्यंत तिथला पकवाज फडावाचा तुकारामबाच वाजवत होते. नंतर पण मग दुसरी लोक वाजवायला लागली विठाल विठाल. हे मावती बाबांचे 2 नंबरचे चिरंजीव ते इथे राहत होते, पण आम्ही तुकाराम देहूकर म्हणत असत. आणि पहिले नामदेव मास्तर, ते नामदेव मास्तर कोणाला परिचित नाही. ते नामदेव मास्तर ते साखी आश्रमात गेले आणि त्यांचे अनुयायी झाले. काय असेल कोणाला माहिती, संस्थेत येत नव्हते, कोणाची एखादी वर्ष यायची. ते मास्तरच होते. मास्तर कोणा शिकून ते पारायण होते आपले बघते तेच होते ना. आपण जेव्हा पारायण करत होते नामदेव मास्तर पारायणला आपले होते असं मला वाटतंय. असो ते आणि मग साखी आश्रमात जायची तिकडे. आणि हे एकनाथ बा बिल्डरचे जे साहेब आहेत मोठे याला नाशिकला देऊळ आलेला, त्या साहेबाचे ड्रायव्हर होते एकनाथ भाऊ. यांचे चिरंजीव धाकटे मागते बाबांचे. असे 3 मुलं होते. हे लहानपणी मुलं असताना आणि आग्रह केला मंडळीने ह्या कुणी लक्ष्मीबाईने आणि ह्या तनपणी बाबा उद्या हे आहे आपल्याकडे काय दिवाळी सण आहे. दिवाळी सण आपण आपल्या घरी हा गंगपालीने स्नान करा, तुमच्या अंगाला उठला लावू, आम्ही संगोष्टी तेल लावू, पण घरी या स्नानाला उद्या. त्यांचा नियम होता इंद्रायला स्नानाला जायचा. पहाटे 3ला उठायचे, इंद्रायला स्नानाला जायचे. 3:30 पावणे वाजता मंदिरात यायचं. समाधीला पाणी घालायचं, सिद्धेश्वराला पाणी घालायचं, गणपतीला पाणी घालायचं, सोयरी बळा पाणी घालायचं, गौड मारुतीला पाणी घालायचं. मग संस्थेत जायचं. संस्थेत आल्यानंतर जे विद्यार्थी जर झोपले ते त्याच्यात मुंबईवर पाणी वाचायचं दारावर. का यात कोणी एखादा महात्मा असेल आणि म्हणून त्या भावनेतून. आणि यांची जरी महात्मा नसला कोणी महात्मा कोणी नसेल त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी ही त्यांची आत्मिक भावना होती. तिथं पाणी घालायची अशी मागते बाबा. पहाटे ते स्नानाला जे 3 वाजता स्नानाचा नियम होता. म्हणून पोरांनी आईने बायकोने आग्रह केला की तुम्ही उद्या स्नानाला तिकडं न जाता आईच घरी यावं. त्यांनी न्याय केलं. पहाटे उठले, इंद्रावर गेले, स्नान केलं, घोडे मागली, खाली वाकून इंद्रायचा गाळ घातला. तेवढं मागती बाबांनी तो अंगाला असा इंद्रायचा गाळ लावला आणि हेच बाजू उठ नाही म्हणे. मागती बाबा गुरव त्यांचं सगळीत आपण ऐकत आहोत. इंद्रायचा गाळ करून आपल्या अंगाला लावला. गावात घर आहे, आई आहे, वडील आहेत, वतनदार आहे, ते गुरव घराणा आहे. आणि गावात घर असूनही इंद्रायला स्नान करता इंद्रायचा गाळ आपल्या अंगाला लावतात उठणं म्हणून. हे मागते बाबाचं सगळीत रे असे मागते बाबा. पुढे हे सगळं चालू झालं. संस्था चालू झाले. 1928ला सप्ताह झाला नाशिकचा. 1926ला झाला पंढरपूरचा. 1931 काय 32 सप्ताह झाला
एवढा मोठा सप्ताह केला. मेहूनच्या खाली वाळवणात संगमाने 2 नद्याचा मोठं वाळवण होतं. आता ते धरण झालं तिथं हातून धरण मोठं वाळवणं, त्या वाळवणाचा सप्ताह केला. तिथं मागचे बाबा होते त्यांच्याबरोबर. 31 साली जोग महाराजांनी आपलं बंकर स्वामींनी मठ बांधला पंढरपूरला. तो 3 मजली मठ 31 साली बांधला, 1931 साली. आणि मग पुढे मागच्या माझं कार्य चालूच आहे. पुढे 1934 साली मारुती बाबांनी पंढरपूरला जगमाईंच्या मठात ज्ञानेश्वरी सांगितली 4 महिने. बंकर स्वामीच्या मठामध्ये पंढरपूरला 4 महिने. आणि मारुती बाबांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, 6 तास ज्ञानेश्वरी. आणि 4 महिन्यात सगळी ज्ञानेश्वरी सांगून संपवली. ज्ञानेश्वरी त्यांचं जीवन होतं. हे काय ते आपल्याला सांगणं होत नाही. यांना दिवस पहिले ज्ञानेश्वरी सांगायला 10-12 वर्षाला एवढं काय बरेच दिवस लागले. यांना विस्तर सांगत होते. पण ते मागते बाबा येते येतं. हां, येतं गेलं पाहिजे आवाज तुमच्याकडे बघून नाही. 4 महिन्यात ज्ञानेश्वरी त्यांनी सांगून संपवली. 1934 साली. 1935 साली बोधायला आलं. एक चिंचवडचे घारी शास्त्री मागते बाबाकडे आले. मागते बाबा आनंदचा खूप विकास झाला आहे, संस्था झाली, इथं विद्यार्थी येत आहेत, खूप मोठ्या विकास झाला आहे, पण देहूचा विकास नाही. काहीतरी प्रयत्न काय प्रयत्न करायचे म्हणजे तुम्ही आळंद देऊन देहूला दंडी काढा. मी तुम्हाला बदल काही नीताच्या काही व्यवस्थेच्या बाबतीत देहूच्या बाबतीत दंडी काढा. ठीक आहे, म्हणजे आपण दंडी काढू. ट्रस्टमध्ये विषय मांडला मागती बाबांनी की आळंद देहू आपल्या संस्थेमार्फत दंडी काढायची. ट्रस्टने त्याला किंमत दिली नाही. तो विषय हा त्यांनी मनावा घेतला नाही. जाऊ दे म्हणे. स्वतः एकटा निर्णय घेतला. माग शिक्षा शुद्ध एकादशी शुद्ध वागिनी चालची व दिवाळी चालची. गळ्यात त्यांना घातला. समोरचे मागे उभे राहिले. विद्यार्थी हाक म्हणे विद्यार्थी चला, ज्याला यायचं नाही, ज्याला यायचं नका येऊ नाही, याला यायचं या. घातल्या गळ्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम. झाली दिंडी चालू. आली दिंडी. सगळे पटापट विद्यार्थी उड्या मागल्या. सगळे विद्यार्थी आले जेवढे होते तेवढे मागती बाबांच्या बरोबर. यांचं ऐकलेलं होतं सगळ्यांनी. आले, प्रवचन केलं, संध्याकाळी कीर्तन केलं मंदिरामध्ये, काळुंगाच्या मंदिरामध्ये मागती बाबांनी. आणि तिथंच झोपले. झोपायला जागा नाही इथं. आता प्रत्येक महिला इथं यायचे. विद्यार्थ्यांना जागा पाहिजे झोपण्यासाठी, सकाळची भोजनाची व्यवस्था पाहिजे. 1-2 वर्ष व्यवस्था कोणी केली वाटतं. मग देहूकर माऊली संस्थेचे माझे विद्यार्थी तुम्ही ऐकून आहेत ना, तुम्ही ऐकून देहूकर माऊली ते देहूची होती. ते त्यांच्या भाऊजाईची जागा होती त्या आपल्या गोपाळपुरामध्ये. म्हणजे आपले जे आता मंदिर बांधले ना, मंदिराच्या पूर्वेला आणि कृष्ण मंदिराच्या दक्षिणेला तुझी मोकळी जागा ना. आपण गेटपासून आत घुसलो आणि मंदिराकडे जातो तिथं मोकळी जागा जाईल. ती जागा त्यांच्या भाऊजाईची होती. कोणाच्या? देहूकर माऊलीच्या भाऊजाईची होती. आणि त्याला द्यायला लावले आणि ते बक्षीस फक्त संशय नावाने केलं. हे प्रयत्न केले देहूकर माऊलीने. जागा संशय नाव झाली. ते प्रयत्न करून त्या ठिकाणी पत्राचं शेड उभारलं आपल्या संस्थेच्या लोकांनी. आणि तिथं मग विद्यार्थी राहू लागले. आपण मग आपल्याहून ते शेड पाहिलं, तुम्ही पाहिलं, मी पाहिले. जेव्हा तिकडून आपण येत होतो याच्याहून सोनबा घेऊन तिथं मुक्काम करायचा, तिथं प्रवचन व्हायचं आवश्यक असं. ते शेड आता काढून टाकले. तिथं काही ते नवीन पटांगी तिकडे जागा दिली संस्थेला आपल्या. कुठं तिकडे विठ्ठलवाडीमध्ये. आता इथं आज झाली वागी चालू. मग विकास होण्यासाठी त्या शास्त्रीचं ऐकलं मागते बाबांनी आणि दंडी चालू झाली. पुढे इथलच्या पंक्ती लावल्या. ते शास्त्री घागे शास्त्री अजून काही 1-2 माणसं. इथच्या प्रत्येक द्वादशीला पंगत फळाची व्यवस्था ही दिंडी चालू झाली. 1935ला मागते बाबाने ही दिंडी चालू केली आळंदी ते देहू. आणि त्याच्यानंतर 84 वर्षांनी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान पांडुरंग बाबा घोले माझे अभिनवदाई यांनी 2019ला देहू ते आळंदी दिंडी चालू केली. विठाल विठाल 1935ला आळंदी ते देहू ही संस्थेची दिंडी चालू झाली. आणि 2019ला देहू गुरुकुल ते आळंदी अशी दिंडी चालू झाली. 84 वर्षानंतर ती दिंडी 1935 ते 2019 पर्यंत 84 वर्ष लागले. याप्रमाणे आणि दिंडी चालू झाली इथून आपली. आता पुढे 1939 साली मारुती बाबांनी भांडगाव ज्ञानेश्वरी सांगितली. 2 महिन्यात सगळी ज्ञानेश्वरी सांगून संपवली. सगळ्या 2 महिन्यात. किती अवघड आहे हे.
ज्ञानेश्वर सांग मग. 39 साली 1940 साली ज्ञानेश्वर जन्मस्थान नेवासा ते तर ज्ञानेश्वर सांगते. 2 महिन्यात तिथे ज्ञानेश्वरी सांगून संपवली. ज्ञानेश्वरी त्यांचं जीवन बनवतो वक्त पण ज्ञानेश्वरी सांगितली. इतकी ज्ञानेश्वरी सतत ज्ञानेश्वरी सांगायची. त्यांचं होत्यामध्ये सगळी ज्ञानेश्वरी गोष्टी ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी लोकांना ज्ञानेश्वरी कळावी ही त्यांची खूप भावना होती. 1940 साली ज्ञानेश्वरी नेवाशाला सांगितली. आले 40 झालं 41 आता पुढे 1942 साल आले. सगळं झालं. 1942 संस्थागत महोत्सव 17 संवत्सरात मला 1917 संस्था स्थापन झाली. 17, 25, 42 1942ला आणि रौप्य महोत्सव करायचा संस्था मिटिंग घेतली. काय केलं अगोदर वर्धापन केव्हा आहे पाडव्याला आहे संस्थेचा. वर्धापन पाडव्याची संस्था पाडव्याला जाऊन वर्धापन पाडव्याला आहे. पण सगळे नाही बा सगळं ते आता हे उत्सव करायचा पाडव्याला बी आणि पुढे जोगमाया सप्ताह येईल. आपला जोगमाया सप्ताह नेमका झालेला असतो अगोदर. पुढे पाडवा उत्सव करायचा नाही थोडं सगळं जड जाईल आपल्याला. म्हणून आपण उत्सव हा रौप्य महोत्सव पुढच्या वर्षी करू म्हणजे जोगमाया सप्ताहात करू. यावर्षी पाडव्याला उत्सव न करता रौप्य महोत्सव केव्हा करायचा जोगमाया सप्ताहामध्ये सगळ्यांनी तिथं ठरलं. आणि मग उत्सव तो रद्द केला. 1942च्या पाडव्याचा उत्सव वर्धापन दिनाचा सगळा बंद केला. आणि मग पुढे असं करता पुढचे जोगमायाचा सप्ताह उत्सव करायचा. आता ते 42 साल संपलं होतं तेव्हा 1942ला वाजता रौप्य महोत्सव करायचा आहे ना. पण 42 साल संपलं. आता हे माघ महिना लागला आहे. जोगमायाचा उत्सव माघ महिन्यात आहे म्हणजे 43 साल चालू झालं होतं. मग 1943 साली आणि मग रौप्य महोत्सव बनवला. पूर्वी सप्ताहात जोगमायांचा मंदिरात होत होता पुण्याचं. पुढे मागतेवाणी खाली आणला तो समाधीजवळ 2 दिवस उत्सव बनवला. श्रीमंत राजा निंबाळकर फलटणचे त्यांच्या अध्यक्षखाली 2 दिवस आणि रौप्य महोत्सव पार पाडला. खूप दगदग झाली मारुती बाबांना. तब्येतीला ज्ञानेश्वरी सांगायची. स्वामी महाराज आजारी पडले. अर्धांगवाई झाला स्वामींना तेव्हा. थोडे स्वामी मदत त्यांच्याकडून मिळत होती. त्यांना झाला अर्धांगवाई हो. आता मदत मागायला कोण आहे. मग ते बाबा हे लक्ष्मण ते ब्रह्म मानतात होते. त्यांना जास्त ते कोणाला मागायचं नाही कोणाला बोलायचं नाही काय नाही. पाठ घ्यायचं होतं भजन गायचं आणि हे त्याचं जास्त शक्ती बाहेर जायत नव्हते ते. मग आता हे मागायचं कोणी. मग सगळी खटपट मागती बाबांनी केली. शिन्नर संगमनेर ठाणगाव इकडे कराड फलटण या भागातून मदत सगळी मागून आणली. स्वामी महाराज आजारी पडलेले अर्धांगवाई त्यांना झाला आणि एकटे मागती धावपळ करायला. तो सप्ताह तो रौप्य महोत्सव खूप त्याला त्रास झाला. सप्ताह संपन्न झाला. 1943 जोगमायाचा सप्ताह संपन्न झाला. पुढे पाडवा आला. पडला 26वा वर्धापन दिन. संस्थेचा 26वा वर्धापन दिन 25 रुपये होऊन गेला ना मागच्या वर्षी. 26व्या वर्धापन दिनाला मामासाहेब आले आणि संस्थेमध्ये त्यांनी प्रवचन केलं वर्धापन दिनाचं. नंतर पंक्तीवळी झाल्या आणि शोक घेतला मामानी. महात्मा नसतं माम पार्थ दैवम प्रकृती माश्रिता भजन त्यांना मनस ज्ञात्वा भूतादिमव्यम हा श्लोक घेतला. मामाने प्रवचन केलं आणि ते प्रवचन ऐकायला मागते बाबा उपस्थित हजर होते. नंतर जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा मग मामाने आग्रह केला बुवा मागते बाबांना तुम्ही आज प्रवचन करा. सकाळी जन्मी केलं प्रवचन पण दुपारी 4 वाजता प्रवचन तुम्ही करा. मामांच्या आग्रहास्तव आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडव्याला 1943 साली आणि मागती भावांनी प्रवचन केलं. ते प्रवचन त्या श्लोकाची पहिली ओवी. तरी जयाचे येतो खटे मानसी मी होऊन असे क्षत्रज्ञ असी जया निजिल्या ते उपासे वेगळ्या गे याच्यावर प्रवचन केलो. इतकं खूप प्रवचन सुंदर झालं. प्रवचनानंतर मामा होते ऐकायला गेले. बोल काय गोड प्रवचन केलं तुम्ही. महाराजांचं खूप ऐकलं आहे तुम्ही. जोगमायाचं मी खूप ऐकलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या. मी त्या काळात विद्यार्थी होतो शाळा कॉलेजचा आणि त्यामुळे मला काय सगळ्या गोष्टी मला ऐकता आल्या नाही महाराजांच्या मुखातून. तुम्ही खूप ऐकले आणि म्हणून तुमच्यासारख्या ज्येष्ठ बोलतो तर मग ऐकावंच वाटतं किती वेळ असं महाराज प्रेमाने मागती बाबांना आंबवले. आणि तेच प्रवचन शेवटी मागती बाबांचं ठरलं. चैत्र शुद्ध पाडवा म्हणजे प्रतिपदा 1943ला मागती बाबांचं शेवटचं प्रवचन झालं. आणि शेवटी ह्या ज्ञानेश्वरीच्या महाप्रवक्त्याच्या वक्तृत्व क्षेत्राने विराम घेतला. पुन्हा त्यांनी प्रवचन केलं नाही. तब्येत पुढे बिघडत चालली. पुढे 15 जास्त तब्येत बिघडली.
त्या काळचे आणि प्रसिद्ध डॉक्टर भडकमकर त्यांना मामाने बोलवलं, माहिती मला तपासलं, सगळं तपासलं. त्यांनी सांगितलं, मामा तुमची बुवा आता जास्त दिवसाचे नाही. आणि काय कारण आहे, त्यांच्या छातीची चाळणी झाली. बोलून 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 छाती सगळे भोकबळी छातीला बोलून बोलून चालणे, आणि त्यांना कफक्षय झालेलं आहे. ते आता जास्त दिवस राहिलेले नाहीत. मामाला ते पटलं. मामाने लक्ष्मणला फोन ताक पाठवली, बोलून घेतलं, लक्ष द्या आता, मला शाळा काय मला जास्त राहता येत नाही, इथं मागची बाजू तुम्ही राहा. लक्ष्मण बोलवलं, देख तुम्ही का प्रवचन तुम्ही करता, कारण प्रवचन करता त्यांना काय, त्यानं डॉक्टरनी बोलण्याची बंदी केली. मागती बाबांना आता बोलू देऊ नका, त्यांच्या क्षेत्राला छिद्र पडले, त्यांनी आता पुढे बोलायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. मामाला समजावून सगळ्यांनाच म्हणून सांगितलं. लक्ष्मणबाला प्रवचनासाठी बोलवलं. आणि त्या काळात मागती बाबांची सेवा करण्यासाठी आमचे गोगोबाई नरसिंग बाबा होते. मागती बाबांची सेवा करण्यासाठी गोगोबाई नरसिंग बाबा होते आणि कृष्णाबा मुंदे होते. कृष्णाबा मुंदे त्यांना हे नवीन पाहिलं नाही गेले, पण आपलं तुम्ही पाहिले, कृष्णा मुंदेला पाहिले का? कृष्णाबा मुंदे आणि नरसिंग बाबा आपले गोगोजी यांनी त्यांची सगळी सेवा केली. आणि बाकी देखरेख सगळी लक्ष्मणबाबा करायची. हा सगळा महिना जो चैत्र संपला, पुढे वैशाख संपत आला, तब्येत जास्त बिघडत झाली. पुढे सोडण्याची शक्यता वाटाणा. ज्येष्ठ महिना चालू झाला, प्रतिपदा द्वितीय एकामागे एक तिथी चालली. शेवटी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा आली आणि आपलं ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा आली. आणि ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेत सकाळी सूर्योदय झाला, स्नान केलं. मग ती बाबांनी गंध लावला, थोडी ज्ञानशक्ती वाचली. आणि त्या दिवशी नाथाबाचं लग्न होतं. नेमकं हे नाथाबा धाकटा मुलगा, तो नाथाबा आपल्या एकनाथ बाबा तो भगवचा बाबांचा धाकटा चिरंजीव. लग्न होतं मंदिरामध्ये आणि म्हणे मला मंदिरात दर्शनाला जाऊ द्या. नाही लग्नात तर मला जाऊ द्या, त्या नाथ्याच्या लग्नाला मला जाऊ द्या. आग्रह केला, नाही तुम्ही तब्येत बघू नाही, तुम्ही जाऊ नका, मग इथेच अक्षता आणून देतो. आणि ते लग्न झालं, ते डंका वाजतो गेटवरचा, आणि तो डंका वाजला, इथून तुम्ही अक्षता फेकाय, झालं लग्न. 10 वाजता वधू मंदिरात गेले. मंदिरात मला लग्न खूप लागत होते. आणि मग लग्न लागलं नाथाबांचं मंदिरामध्ये, आणि तो डंका वाजला, ढोलका डंका काय म्हणतात, आता मागती बाना ऐकू आला. आणि तिथूनच आज नक्षा फेकल्या आणि नाथ्याच्या गुणातून मी मुक्त झालो. त्यांची शब्द आहेत मागती बाबांची. सगळी मंडळी नवरा नवरी आले, पण त्यात दर्शन घेतलं मागती बाबांचं, वडिलांचं. आणि सुनन मुलगा पाहून त्यांना फक्त सांगते कथा महिनी आनंदला म्हणे म्हणे नामा या पद्धती. आणि पुढे मग तिथं जेवण करत त्या लग्नाचं समस्तीमध्ये सगळ्यांचं जेवण झालं. 12-1 वाजेपर्यंत विश्रांतीला सगळे आणि गेले. पुढे 4 वाजता प्रवचनाची वेळ आली. 4 वाजता प्रवचन चालू होतं. पण ते काय गंमत आहे, वर लक्ष्मणला प्रवचन करायची, वर प्रवचन माहिती खोलीत, जिथं आपल्या कोणती खोली, समोरची खोली, जिथं घुलेबाबा बसत राहत होते आणि शांताबा गोळी राहत होते, ती मागती बाबांची खोली. त्या काळामध्ये त्या खोलीत मागती बाबा होते. आणि इकडं इकडं हॉलमध्ये प्रवचन चालू झालं लक्ष्मणबाबांचं. काही थोडंसं आठवलं की ते मोठ्याने प्रमाण सांगायचे, हेच अविधान आशय स्थळ, तेने मोक्षपादान फळ, या दोहीकडं साधन त्यांना मोठ्याने ओळी सांगायची. काही एखादी ओळी आली की ती त्यांना डॉक्टरने बोलण्याची प्रतिबंध केला आहे, पण बोलण्याशिवाय त्यांना करमत नव्हतं. ओळीचं प्रमाण सांगायचे. बोल नका, तुम्ही तुला सांगायचं बोल नका ना, नाही म्हणजे मला प्रमाण आठवलं की मला ते बरं वाटतं. रात्रंदिवस आणि हृदयामध्ये ज्ञान, सगळ्या जीवनभर ज्ञानेश्वरी असल्यामुळे, ज्ञानाचे प्रमाण असल्यामुळे ते बोलायचेच, ज्ञानेश्वरीची ओळी सांगायचेच. म्हणून ते बोलतात, प्रमाण देतात. याच्यासाठी प्रवचन खाली नेलं संस्थेत, वर ठेवलं नाही, म्हणजे त्यांना ऐकून नाही, म्हणजे मग ते प्रमाण देणार नाही. पौर्णिमेचा दिवस प्रवचन जेवण झाले सगळ्यांची, प्रवचन खाली नेलं. लक्ष्मणबाबा प्रवचन करायला लागले. 4 वाजून 10 मिनिटांनी प्रवचन चालू आहे. मुक्ताबाई आल्या दूध देण्यासाठी. दूध सोड दिलं बाबांना, मागते बाबांना, दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी. आणि बाबा तिथं त्या खोलीमध्ये उतके करून घेऊन बसले. नंतर बाबांची खोली नाही, आपलं हे घुलेबांची खोली, घुलेबांची आणि शांत मागोई त्या खोलीत राहते, तिथं होते मागते बाबा. उतके इकडे 2 कोण बसले, त्या जिन्याच्या पाठीमागे, पाहिजे जिना होता तिथं. आणि दूध घेतं तोच. आणि बरोबर 4 वाजून 15 मिनिटांनी दूध घेऊन मागती बाबांनी डोळे झाकले. मुक्ताबाईला लक्षात आलं, हे तंत्र धावतच खाली गेला. मुक्ताबाई बुवा
लक्ष्मणला सांगितलं आपले बुवा चालले. प्रवचन बंद केलं आणि लक्ष्मण बुवा, नरसिंग बाबा, कृष्णबा मुंदे, बाकीचे आणि काही होते काही 10-5 विधक त्याचे सगळेच वर धावत आले आणि पाहतात मारुती बाबांनी आपले प्राण आणि दानमाच्या चरणी विलीन केले होते. झालं, संपलं. मारुती बाबांचं जीवन संपलं. जीवन त्यांनी आपले सगळे पंचप्राण माऊलींच्या चरणी आणि अर्पण केले. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या अर्थाने मारुती बाबा आणि जोगमांची परंपरा त्यांनी चालवली. खऱ्या अर्थाने ते संन्यासी होते. कोण? मारुती बाबा. जोग मामासाहेब म्हणायचे बुवा पांढऱ्या कपड्याचा संन्यास असू शकतो. हे मामांचं वाक्य आहे. पांढऱ्या कपड्याचा संन्यास असू शकतो. हे वाक्य बोलवत असताना त्यांच्याकडे मूर्ती दिसायची. कोणाची? मारुती बाबांची. कोणाला? मामांच्या पुढे मामाई ओळी म्हणायची कोणती? आणि मी माझ्या आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण पाहता तो संन्यासी जाण निरंतर. मी माझ्या आईशी आठवण विसरून माझं घन माझे मरण माझी बाई ते म्हणतच नव्हते. पण खऱ्या अर्थाने संन्यासी मारुती बुवा आहेत. गृहस्थी संन्यासी. नुसतं वेळ धारण केला म्हणजे तो संन्यासी होत नाही. अंतकरण संन्यासी बनायला पाहिजे. एक महाराजांचा अभंग आहे तुकोबारायांचा. एक मोठा 5 किलोचा खडा घेतला दगडाचा. त्याला सगळा गुळ माखला होता. गुळ चौकून लावला आणि तो असा मांडला. मासे लोकांना वाटलं गुळाचा खडाच आहे मोठा 5-6 किलोचा. गुळाचा खडा नाही, तो दगड आहे आतमध्ये. दिसायला गुळ दिसतो पण आहे काय? तो गुळे माखून हा दगड ठेविला. दिसे भरा लोकांच्या आगी. गुळ त्याला माखला दगड ठेवला लोकांसमोर. गुळे माखून दगड ठेविला. दिसे भला लोकांच्या आगी. त्याप्रमाणे हा सगळा वेश धारण केला संतांचा. कोणत्या असो तो ब्रह्मचारी वेश असो, संन्यासा वेश असो आणि कोणता वेश असेल, सगळा वेश धारण केला संतांचा. पण अंतरी विषयाचे लागले पैपेश बाह्य गेल्या वेश बोलवे लोका. बाह्य गेल्या वेश बोलवे लोका. अंतरी विषयाचे लागले पैपेश अंतरी विषयाचे लागले पैपिसे आणि बाह्या गेल्या वेसे भुलावे लोक. हे आमचं आहे. पण मागचं तसं नव्हतं. आम्ही परमार्थात आहोत, ब्रह्मचारी आहोत, संन्यासी आहोत. पण आमचं चित्त आहे संसारामध्ये. आम्ही आहोत वेशाने ब्रह्मचारी पण आमच्या चित्तात ते संसार. मारुती बाबा संसारात होते पण त्यांच्या चित्तात परमार्थ होता. ज्ञानेश्वरी होती ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मामा म्हणायचे हे संन्यासी. सगळ्या अर्थाने संन्यास कोणाचा मारुती बाबांचा होता. संन्यासाचा शब्द वाक्य केली महाराजांनी तू बघायचं. हे तुम्हाला हे प्रमाण सांगितलं नानबागांचं. आणि मी माझी आईची आठवण विसरली जायची अंतकरण पाहता तू संन्यास जाण निरंतर. आता तू बाईची काय व्याख्या आहे संन्यासाची? कहे तुका सो संन्यास, 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 कहे तुका सो संन्यास. छोड़े आस तन की, छोड़े आस तन की, छोड़ा सकते नहीं. मन सुखिया चाहिए पाक, मन सुखिया चाहिए पाक, मन सुखिया चाहिए पाक, मन सुखिया चाहिए पाक. मन सुखिया चाहिए पाक. महाराजांप्रमाणे कहे तुका सो संन्यास. तो संन्यास आहे खरा. कोणता? अरे छोडे आस तन की. त्यांनी शिगाची आशा सोडली. शरीरात बघत नव्हते. रक्त ओक्यापर्यंत ज्ञानेश्वरी सांगितली. काय त्यांनी सगळ्याला बघितलं. ज्ञानेश्वरी सांगता 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 त्यांच्या शरीराला सगळे छिद्र पडले. असे मारुती बाबा म्हणून कहे तुका सो संन्यास. छोडे असत नक्की. अरे मनुष्य किया चाहिए पाक. अरे मनाला शुद्ध बनवा. उपक खाक पसारा. मनाला पवित्र बनवलं नाही. मनुष्य किया चाहिए पाक हे नाही बोलतो. उपक खाक पसारा. नुसतं सगळा पसारा कपड्याचा लावत त्याचा नाही सगळं सोंग केलं त्याचा काही उपयोग नाही.
मनुष्य किया चाहिए पाक कहे तुका सोसन या अर्थाने मागती बाबांनी आपल्या जीवनामध्ये ही दानवागांची उभी आणि माऊलींचं तुकोबाईंचं हे प्रमाण आपल्या जीवनात आपल्या आचार्याने खरं करून दाखवलं होतं. विठोबा रखुमाये सगळ्या पाहिले जागा का पहिले तू का पन्नगीच्या तू काय लोकांना सांगायचे बाप हो पन्नगीला जा तुम्हाला सुख हवं आहे का सुख परमात्मा आहे मग तुम्ही पन्नगीला जा पन्नगीशी जागे आल्या नव संसारा दिनाचा असं काय पांडुरंग जाय जाय पन्नगीशी होय होय विठ्ठल विठ्ठल होय होय वाय करी पाये पाये पण हे प्रमाणे दुसरं प्रमाण म्हणत होतो जाय जाय तू पंढरी होय होय वार असे प्रमाण आहे. जाय जाय तू पंढरी आणि होय होय वार करी दोही म्हणत एकच लागते होय होय वार करी पाये पाये पंढरी तुम्ही पंढरीला जा असा उपदेश करायची नेहमी. लोक म्हणायचे मागा काय तुम्ही त्या पंढरीचं वर्णन करताय अहो जगामध्ये खूप तीर्थ आहेत ना तुम्ही तीर्थ ती पाहिली नसतील म्हणून तुम्ही पण वर्णन करताय. मागात मी सगळी तीर्थ पाहिली. कोणती पाहिली? द्वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी पाहिली गया पाहिली द्वारका पाहिली हे पाहिले मी. तिथं गेलो सगळे तीर्थ महाराजांनी गेले ते डोळे सगळे शिजाय ते स्वतः सांगतात जा म्हणून स्वतः ते गेले होते. मी सगळे तीर्थ पाहिले. हे तीर्थात उपलक्षण घ्या तुम्ही बाकी सगळ्या तीर्थांचं नुसते 3 तीर्थच नाही मग कोणकोणते पाहिले सप्तपुऱ्या पाहिल्या. कोणत्या कोणत्या? अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदा एका 7 पुऱ्या पाहिल्या. 4 धाम पाहिले. 12 ज्योतिर्लिंग पाहिले. मी न्यायाचं नाही मी सगळ्याचा अनुभव घेतला. महाराज म्हणतात पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर नाशिक जिल्ह्याचे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर संभाजीनगर जिल्ह्यात एक ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर परभणी जिल्ह्याचे ज्योतिर्लिंग आहे त्याचं नाव आहे औंढा नागनाथ. पहिले बीड जिल्ह्यात एक ज्योतिर्लिंग आहे त्याचं नाव आहे पहिले वैद्य. हे झाले 5 ज्योतिर्लिंग. इकडे मद्रासमध्ये तामिळनाडूमध्ये रामेश्वरम एक ज्योतिर्लिंग आहे. इथं आंध्रामध्ये मल्लिकार्जुन सगळे शैल्य मल्लिकार्जुन इथे एक क्षेत्र ज्योतिर्लिंग आहे. द्वारकेमध्ये गुजरातमध्ये शेवटी सोमनाथ क्षेत्र आहे. उत्तर प्रदेशामध्ये काशी विश्वनाथ. उत्तराखंडामध्ये केदारनाथ. आता राहिले 2 मध्य प्रदेशामध्ये 2 आहेत. कोणकोणते? ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर. विठ्ठल हे 12 ज्योतिर्लिंग मी पाहिले. सप्तपुऱ्या पाहिल्या. पशुपतीनाथला तिकडे नेपाळमध्ये तोही पाहिला. इकडे गंगा ते पाहिलं. गंगा समुद्राला मिळते तुका गंगा सागर संगमी ते पहिले सगळं पाहिलं. मी कोणतं पाहायचं राहिलं नाही त्याचा अनुभव घेतला आहे. पण त्या सगळ्या तीर्थात कोणतं तीर्थ पण तुझ्या तुलना येत नाही. खूप आहेत पण याच्या तुलना यायला पाहिजे ना. वाघाने सगळ्या पाहिजे बघा पहिने तुका पंढरीच्या कशी तुलना येत नाही. काही त्यात उपयोग नाही. बाकीचं तीर्थाला जाऊन तिथं ताण खावं लागतं ते बुडावं लागतं मागावं लागतं. काय मोक्षदेव उदा काशीबाई केलं पण ते तर आहे बुडून बुडावं लागतं त्याचं फल प्राप्त होतं. आणि केदारला गेलो केदारनाथला केदारची उदक पान कधी पडणं देहासी ते जर आपण बुडी मागली केदारनाथला आणि उभं आलो होतो तर पुन्हा
कपडा नेसता येत नाही आणि दुसऱ्या माणसाने ते धोतरी फोडावं लागतं आणि ते कपडा नसू लागतो, ह्याला काहीच करता येते. सगळ्या वस्तू काही नाही बनवून इतकं ते थंड पाणी आहे, इतकं ते थंड पाणी जायची होतं पण काही पण द्यायची, हे सगळं असं आहे. येतं काही नाही, येतं चंद्रभागेला फारसं अवघड नाही. तुम्ही नका स्नान करू, तुमच्या गुडघे दुखतात, जाऊ घाटावर जाऊ नका, घडू पण त्रास आहे ना, जाऊ नका. नुसतं वगैरे डोळ्याने पहा चंद्रभागेला बस. अवघितं दिगते घडली एक वेळा, डोळा देखिलिया, घडतात चंद्रभागेला डोळ्याने पाहिल्या बघ. असे हे पंढरीचं महात्म्य आहे. आणि सगळी पापं तुम्हाला घालवायची तर अवघीचं पाप आहे, गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिल्या. नुसतं पंढरपूरला लांबून पाहिलं की सगळी पापं जातात. अरे पाहायला पाप तिथं असं नाही, घरी बसला नुसतं पंढरी पंढरी म्हणा, पंढरी पंढरी आपण म्हणतो की पंढरी पंढरी संत पापाचे पोहरे, संत पापाची पोहरे. पंढरी म्हणा पाप खलास. इथं देवाला जावं लागतं. भगवान सो गए, 4 बजे गेट खुलेगा, उसके बाद आपको दर्शन कहा जाओ. ते 3 वाजता गेला दुपारी आणि मी भगवान सो गए, केव्हा जायचं? येतं तसं नाही, तर भगवान सतत उभा. तो का म्हणे भेटावा या सदा उभा गेल्या बाया, असला 24 तास दक्षिणे मोकलो, 24 तास. तो का म्हणे भेटायला सदा उभा गेल्या नाही, देव बोलवते भगवान या बाहे. भक्ता मी सही मुखे बोली आपुल्या, वाट पाहे उभा भेटची आवडी, वाट पाहे उभा भेटची आवडी, कृपाळू तातडे होता वेळ, कृपाळू तातडे होता वेळ. काय माता वाट पाहते बाप माझा दिनानाथ, वाट भक्ताची पाहत. भक्तांची म्हणता वाट पाहतोय म्हणून तो 4 वाजता आणि 5 वाजता असं नाही, लगेच दर्शन देवाचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण लय गर्दी असली लाईन लावत गुडघे आमचं म्हणतात ना. 2 वर्ष झालं माझं दर्शन नाही पंढरपूरचं, माझं स्वतःचं 2 वर्षापासून दर्शन नाही. लाईन कुठं लावायची, वर चलायचं आणि त्या भागावरून कुठं खाली उतरायचं. लक्ष नाही माझं पंढरपूर 2 वर्षापासून लक्ष नाही ना. मग ताक पितो शिकतो, ताक पिते डोबाचं काम भागतो. तो तर दिवस आहे, तोच तिथं जात होता त्या म्हातारीकडे ताक प्यायला. ती म्हातारीप्रमाणे ताक द्यायची, ते दर्शन घ्यायचं मी, मला समाधान होते. ते बी नाही जमलं. अहो तिथं जायला कठीण आहे. एकादशीला दशमीला द्वादशीला जाणं किती गर्दी. आता तरी पालिका त्या दक्षिण बाजूचा मोकळा केला असता, पण उत्तरवाणी हरिदासकडून आज जायचं म्हणून तो बोर्ड तसाच अजून लहान. हरिदासकडून बाबाच्या मठात आपण जातो मंदिराकडे, किती लहान बोळ होतो, किती गर्दी होते. नामदेव मागे किती मागे सांगायचं होते. म्हणून लांब बघायचं चौफड्यामध्ये तिकडं, तिथून बघायचं. तो का म्हणे मोक्ष खाली इकडं महाद्वार चौकात बघायचं, पोलीस चौकीजवळ. तिथून कळस पाहिला की तो का म्हणे मोक्ष. आणि अशी प्रथा आहे ना, नुसतं कळस पाहिला तर देवाचं दर्शन होतं असं माऊली म्हणता येत ना. 8व्या कुठं म्हणतात, लोके तरी अति आईसे जे दोन्हीचे कळस दिसे आणि भेटीच्या हातावशे देवतेची ती माऊलीची वही 8व्या अध्यायामध्ये. असं लोकांमध्ये आहे ना, लोके तरी अति आईसे जे दोन्हीचे कळस दिसे आणि भेटीच्या हातावशे देवतेची ती. म्हणून लांबून पाहिलं दर्शन समाधान आहे. आणि वेळ नाही पुन्हा बाकीचं आहे ते सगळे तृतीय काळे देती फळं.
इथं वेळ नाही, तात्काळ अशा अंगार. बाकीचं कसं आहे, तिथे काळ येते ती फळं, त्याला वेळ पाहिजे, वेळ का लागतो. इथं काळ नाही, इथं लगेच दर्शन घेतल्या घेतल्याच खलास पाप. विठ्ठल विठ्ठल असं हे पंढरपूर क्षेत्र आहे. मग सगळ्या बाकीचे तीर्थ पाहिले, पण पंढरपूर साहेब कुठंच नाही, एक दोन नाही, सगळे पाहिले. काशी अयोध्या अवंते, कांची मथुरा माया गोमते, ऐसे तीर्थ इत्यादी के आहे ती बघी सगळे न पवते ये पण ये. सगळे तीर्थ आहेत, पण पंढरीचे बरोबर कोणतं एक तीर्थ करू शकत नाही. नाही नाही मोठा अभंग हे नव्हे आजी कालेचे योगा 28 वाचे म्हणजे 10 तासाचे. हा मग ते लोकचे नव्हे हाची मार्ग यांनी धाग हे सांगलं की विचारू जग तो पाहाचे बघात बघ जग तू जागे पंढगी बाबा तिथं पंढगी भोयकुंठ वागी भक्त बनू काय वागे कळ कटावा खायला काशी अयोध्या म्हणती कांची मथुरा माया म्हणती ऐशी ती आहे ती पैसे सांगितलं बोलती पंढगी हाची मान काही विश्वास हे सांगलं की हवे असून जग तो पाहाचे वैकुंठ बसू तरी तो आहे पंढगी आडव आहे भेवा तगड्या दि हात पण बैल थडी पण मध्ये काय आपण या तेजी लक्षण पाणी नाही जन्म घेणं पण आगमन येते म्हणून काय का श्रावती नटानटा कीर्तन होती ते काय मोक्षाची भावती आईची बोलती सुगन हे 24 गहन शिवसहचं नावाचे गहन हे जगावे चिंतन विश्वमूर्ती विश्वबंदे हे मूर्ती तो हा देवा देव बघवा हे मी जो का मग म्हणतोय मी जेव्हा पालखी बघू चालतो तो हाच आवा मला बहुतेक यायचा मग तो चांगला पाठ झालाय विठ्ठल विठ्ठल चालय पाठ आहे त्या चाली सगळंच पाठ आहे. असे हे महत्त्व ह्या तीर्थाचं काशी आहे कांची मथुरा माया गोमती सगळे तीर्थ आहेत. हे कान ते क्षेत्र आहे जगन्नाथ त्या देवाला हात पाय तो यायचा का होणं आपल्या मेहनत गाडी एक शकतो जगन्नाथ त्या देवाशी नाही पाय हात ते आहेत हातन पाय त्या धावून केव्हा यायचं आहे. आपण देवाला हाक मारली लोक धावून येईल का तो नाही. हे सगळे आहेत हे सगळे तिथे काय ते फळं. म्हणून हे पंढरपूर क्षेत्र असं आहे सगळे तीर्थ केले आणि पंढरी केलं नाही त्याचं सगळं वाया गेलं. तिथे केली कोटीवागी नाही देखील पंढरी ऐका तिथे केली कोटीवागी नाही देखील पंढरी जळो त्याचे जाले पण जळो त्याचे जाले पण जळो त्याचे जाले पण जळो त्याचे जाले पण हो जळो त्याचे जाले पण न देखील समजल्या घेणं त्याच्या चांगल्याला आग लागो तिथे केली कोटीवागी पै नाही देखील पंढरी कोट्यवधी तिथं केले आणि पंढरपूर पाहायला नाही कायचं काय त्याचं जगून पंढरपूर पाहायला पाहिजे एकदा ते एकदा पहा तरी काही नाही एकदा जागे पंढरपूर का दुःख घालव तुम्हाला दुःख सुखाला कशी त्यामुळं तरी तू पंढरी जाय एक वेळ मग तो अवघात सुख खुशी नामने मागायला बोलतात जे म्हणजे दुःख विसरायची विठ्ठल विठ्ठल म्हणून पंढरीचं क्षेत्राचं इतकं महत्त्व आहे. तिथे कोटीवागी केली कोटीवागी पगी नाही देखील पंढरी त्याचा काही उपयोग नाही. हे महाक्षेत्र आहे महाक्षेत्र हे पंढरी धन्यधन्य आहे करी तू का म्हणे येथेच हे महाक्षेत्र हे पंढरपूर. बाकीचे सगळे क्षेत्र आहेत पण ते काही कामाचे नाहीत. सगळे तीर्थ भूतळीची एकत्रित गोळा केली विचार केला ह्या तीर्थ कोणतं मोठं श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात सगळ्यात तीर्थ पंढरपूर आहे मोठं. ते म्हणतात मी म्हणत नाही त्यांनी सांगितलं शास्त्रांचा विचार सकाळी नाही नाही काय सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हाट भावनी वाढीला शास्त्राने हा भावनी वाढीला सर्वोत्तम क्षेत्र आहे सर्वोत्तम तीर्थ आहे आणि देव बी सर्वोत्तम आहे परमात्मा. हे सगळंच सगळ्यात उत्तम आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो पंढरपूरला जा म्हणून बाकी काय पण फळ काय तिथं
तिथं गेल्यानंतर आयबान राहत नाही आणि आयबानाचा आड वायपाक माग झाला. देवाकडे जात असताना शगाचा अभिमान, संपत्तीचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, हे बाकीचे अभिमान जातात, पण ज्ञानाचा अभिमान जात नाही. हे सगळे अभिमान जर आडवे येतात पाग माग झाला. पण अभिमान काय काय तुका म्हणे अभिमान लागाय ना नसोसी. अभिमान झाला आपला काही देवाचा सण होत नाही. आणि म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर परमात्मा आपला अभिमान नाहीसा करतो. म्हणून काय पंढरीशी काय तुझ्याकडं काय पंढरीशी नाही लोका नाही पाया पडे जन एकमेका. पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका. पंढरीस कोणाचा अभिमान नाही, एकमेकाच्या पाया पडतात. अभिमान कोणाला राहत नाही, कारण अभिमान देव भक्ताकडे तिथं भक्त गेले त्यांचा अभिमान स्वतः देऊन नाही करतो ना. अभिमान नाही तू कामाने द्यासी, अभिमान नाही तू कामाने द्यासी, नेदी अनेकाशी धगू देऊ, नेदी अनेकाशी धगू देऊ. बाळपिढा त्याला अभिमान नाही. भक्त अभिमान त्याचा अभिमान घालवतो. जे त्याकडे येतात ना, जे ते भजन करतात, त्याचं नाम घेतात, जे दर्शन घेतात, त्याचा अभिमान परमान होतो. म्हणून अभिमान नव्हे कोला घ्यायची बघे अभिमान घात नाही पंढरपूरला गेल्यानंतर. म्हणून पंढरीशी नाही कोणा अभिमान, अभिमान कोणाला घात नाही. आणि अभिमान गेला की मग तो देव झाला. पाया पडे जण एकमेका. हा मोठा आहे, हा महागाज आहे, हा वायक आहे, लहान आहे, नाही नाही, छोटा वायका असो, मोठा वायका असो, महिन्याचा वायका असो, मोठा महागाचा असो, सगळे लोक एकमेकाच्या पाया पडतात. आता मला सांगा, अशी मोठी मंडळी माझ्या पाया पडतात. हे आहे देवगोपालचे आहे, ते माझ्या पाया पडतात. माझा अधिक आहे का? मी सामान्य माणूस आहे, सामान्य विद्यार्थी, सामान्य साधक आहे, ते माझ्या पाया पडतात. बघ त्यांचा अभ्यास आणि माझा अभ्यास आहे का? मला दहा सुद्धा पाठ नाही. भुवादी पकडून आपण इथं फक्त मला येते. त्यांची कमवती सगळी झाली, त्यांची अष्टाध्यायी तयार झालेली, तो त्यांचा अभ्यास झालेला आहे. ब्रह्मसूत्र भाष्यार्थ, गीता भाष्यार्थ, प्रेम भाष्यार्थ सगळं झाले. आणि इतकं मोठे त्यांचं आणि माझ्या ते पाया पडतात. योग्य काय ते मला तुम्ही सांगा, माझ्या तुम्ही पाया पडू नका. विठाल विठाल मागायचं असतं. त्यांचा किती अभ्यास आहे अहो. त्यांना 7 भाषा, आता 7 इतक्या भाषा तयार आहे त्यांच्या. मराठी भाषा आपली, मराठी येते आपल्याला, मराठी येते, हिंदी येते, हिंदीची पोटभाषा बरेच भाषा आहे तिथं राहिली येते, बरेच भाषा येते, मराठी, हिंदी, बरेच संस्कृत ते शिकवतात. संस्कृत भाषा आहे, आंग्ल भाषा येते त्यांना. आंग्ल भाषा म्हणजे इंग्लिश भाषा ती येते. काही दिवस ते पंजाबमध्ये राहिली, ती पंजाब भाषा त्यांना, पंजाबी त्यांना येते. इतकंच नाही, तिकडं 2 वर्ष राहिले ह्याला तामिळनाडूमध्ये, ते तामिळ भाषा येते. मी तशी ऐकलं, तामिळ स्वामीचा फोन आला एक त्यांना, ते तामिळमध्ये त्यांना बोलत होते मोबाईलवर. मला अशा वाटतं काही कुडबुड बोलत, काहीच मला कळत नाही. तामिळी भाषा येते, पंजाबी येते, तामिळ येते, संस्कृत येते, हिंदी येते, बरेच येते, मराठी येते, इंग्लिश येते, इतक्या भाषा त्यांना येतात. आणि त्यांनी माझ्या पाया पडवं का? पण त्यांना नम्रता आहे. खरं तर हे सगळं असं आहे, पंढरपूरला एकदा वायकाई झाला त्याची नम्रता येते. नम्रता येत असल्यामुळे ही सगळी मंडळी पाया पडायचे ना एकमेका. म्हणून एकदा तरी पंढरपूरला तू काम नाही जा, एक वेळ पंढरी त्याच घरी म्हणून एकदा तुम्ही पंढरपूरला जा, नाही गेला पुन्हा नका जाऊ. एकदा तरी काम भागणं तू काम नाही जा, एक वेळ पंढरी त्याच घरी यमन आहे. एकदा जर गेला पंढरपूरला पुन्हा त्याचं काही यम येतच नाही. यम येईल कशाला मागायला? यम सांगतो बाबा तिथं भजन कीर्तन चालू आहे, तिथं पुन्हा जाल तर फैती होईल. त्या आजामायाकडे तुम्ही एकदा गेलात तिथं माय खाऊन तुम्हाला यावं लागलं. कुठं त्या आजामायाच्या प्रकरणामध्ये तुम्ही इथं पंढरीला जाल, लोक भजन करतात, बाकी नाचून उड्या मागून भजन करतात, तिथं जाल तर माय खाऊन तुम्हाला यावं लागलं. आणि म्हणून लोकांना सांगितले नाही तू कामने कानी यम सांगे दूताचे, यम धर्म सांगे दूता सत्ता देते होय हरी कथा सदा घोष देते होय हरी कथा सदा घोषणा वाचा, देते होय हरी कथा सदा घोषणा वाचा. धर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नावाचा.
नका जाऊ तया गावा नाम गावाला जाऊच नका. त्या जिथं नाम भजन कीर्तन चालू आहे त्याच्या शिवेला बी जाऊ नका. तिथून मागे या, नाही तर मागे खाऊन यावं लागेल. नका जाऊ तया गावा नाम धायकाच्या शिवा सुरक्षण यावा घगटी फुगे भोवती. परमात्मा उभा आहे तर भक्तांना जागा चक्र घेऊन यागी उभा असे त्याची जागी लक्ष्मी कामागी रिद्धी सिद्धी सहित अशी गोष्ट आहे. मग तुम्ही तू जाता कशाला? तू का म्हणे कहाणी यम सांगितलं ते बळीया शिरोमणी. ते संत जे आहेत ना बलवान आहेत शिरोमणी ते बळीया शिरोमणी. हाही भक्त ए मेदिनी. तू का म्हणे कहाणी यम सांगे दुताचे. बाबानो आता पुन्हा गलती करू नका, तिथं तुम्ही जाऊ नका. म्हणून तू का म्हणे जाई एक वेळ पण नक्की त्याच्या घरी यम तिथं येणार नाही. यम येतच नाही. असे का विषय पंढरपूरचा विठ्ठल विठ्ठल असं पंढरी क्षेत्रात मी तुम्हाला सांगतो. पंढरीला जा मागे सांगतात. मी तुम्हाला सांगतो म्हणजे क्षेत्राचं महत्त्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय ना. मग तुम्ही आम्हाला सांगता पंढरीला जा पण तुम्ही जाता का पंढरीला? म्हणे तसा मी मागायच नाही. नुसता लोकांना सांगायचं ना आपण तसं वागायचं नाही. तसा मी मागा नाही. काही मागा वर्षभर सांगतात मागा सांगत असतात काय पंढरीला जा पंढरीला जा पंढरीला जा. आषाढी एकादशीला पाहिलं तर ते गावीच असतात. का हो तुम्ही आज आषाढी एकादशी तुम्ही गावीच म्हणे मी जात असतो जायचं होतं. पण आमच्या गावचे पाटील आहेत ना ते पाटीलांना नातू झाला आहे की नंतर बघायच्या दिवसांनी. पाटील आहे ते पोलीस पाटील त्यांचा मुलगा सरपंच त्या सरपंचाला मुलगा झाला आणि म्हणून त्याचं बाळसाहेब उद्या द्वादशीला आणि त्या बाळसाहेबांनी माझं कीर्तन त्यांनी ठेवलं. मी त्यांना सांगितलं आपण मला जाऊ द्या. नाही म्हणे तुमचं कीर्तन पाहिजेच. तुमच्या गंगे येणार नाही हा बोल का होता चांगला म्हणून तुम्ही तोच कीर्तन पाहिजेत. त्यांची भीड काही मला लोटली नाही. पाटलाने आग्रह केला आणि हानी वागी सोलीन तिथं राहायला. कमी त्यांची भीड नाही काही नाही. एवढं पाकिट मिळावं त्याला एवढं पाकिट त्या तो पाकिटासाठी राहायला त्या भिडीसाठी राहायला नाही त्या पाकिटासाठी राहायला होतं. त्यांनी दिली बागी सोडून. विठ्ठल विठ्ठल वागत नाही आणि नुसता फक्त बोलतो. करणी बिन कथनी करे दोहाय महाराज. करणी बिन कथनी करे अज्ञानी दिन रात कुकरिजू भूषत फिरे सुने सुनाई बात. करणे बिन कथनी करे करायचं काहीच नाही वागायचं काहीच नाही. नुसतं खूप सांगायचं येऊ का ते का असं का. करणे बिन कथनी करे कोण होतं अज्ञानी दिन रात. कशाप्रमाणे कुकरिजू भूषत फिरे सुने सुनाई बात. मोठं शहर होतं तिकडच्या गेलं तर कुत्रं भुंकलं रात्री 1 वाजता. मधल्या चौकात कुंकं भुकायला लागलं त्याचं ऐकून. इकडं पुन्हा कुंकं भुंकायला लागलं त्याच्यापुढे शेवटचं कुंकं भुंकलं. सगळ्या गावात खालकुळं कुत्रं भुंकण्याचा. त्याला शेवटचं बघ तू का भुंकतो म्हणजे ते जवळचं कुत्रं भुंकतो म्हणून मी त्याचं ऐकून भुंकतोय. म्हणजे त्याला जाऊन विचार तू का भुंकतो. नाही मधल्या चौकात कुत्रं भुंकत होतं म्हणून मी भुंकतोय. त्याला विचारलं म्हणे ते तिकडच्या कुत्रं भुंकतोय त्याच्याकडीचं म्हणून मी भुंकतोय. त्याला जाऊन शिडू होतो म्हणे काय नाही पत्रा दगड पडला तेवढी साग थोडा आवाज आला माणसाने उडी मागली होती त्यामुळे भुंकलो म्हणे मी. कुक विजू भूषित सुनी सुनाई बात. तर त्यांनी सांगावं आपण ऐकावं पण आपण दुसऱ्याला सांगावं तिला सांगावं. नुसतं ऐकायचं सांगायचं ऐकायचं सांगायचं वागायचं काहीच नाही. करणी बिन कथनी करे अज्ञानी दिन रात कुक विजू भूषित सुनी सुनाई बात. महाराज म्हणतात माझं तसं नाही. मी स्वतः वागतोय. मी पंढरपूरला जातोय. माझ्या घरात पंढरीची वागी आहे. पंढरीची वागी आहे माझ्या घरी अनेकांना घरी तिथे थोडंसं वंश परंपराचं असं मी अंकिता तो काम वगैरे येता लाज अकवाना. वंश परंपरेने आज 100 गावापासून माझी वागी चालत आलेली आहे. त्यामुळे माझी वागी आहे. पण तुम्ही आम्ही खेळमिळी गजागोळी आनंद आहे. चला पंढरीला जावो चला पंढरीला जावो पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ. रखमादेवी वारा पाहू रखमादेवी वारा पाहू. डोळे निवातील कान रखमादेवी वरा पाहू रखमादेवी वरा पाहू. डोळे निवातील
जाऊ. मी तुम्हाला सांगतो जा असं नाही. तुम्ही माझ्या बघ चला, मी तुमच्या बघ येतो. चला पंढरीला जाऊ, रखमाजी बघा पाहू. आणि मग काय होईल, डोळ्याने होतील काय मनात येते समाधान. म्हणून तू काय नुसते बोलके नव्हते, ते स्वतः वागत होते. मग तुला सांगते. आणि म्हणून बापू पंढरीला जा. पंढरी आता आषाढी जवळ आलेले, आता वेळ होऊ नका, पंढरीला जा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम